71 साली ज्या वेळेला त्यांनी युद्ध करून बघितलं त्यानंतर त्यांनी असंच ठरवलं की वी विल गिव्ह थाउजंड्स ऑफ कट्स. आता आपण इतक्या क्षमतेने त्यांच्यावरती प्रहार करणार आहोत की त्यांना कळणारही नाही. म्हणजे कात्रजचा घाट नक्कीच दाखवणार आपण. आणि त्यात केवळ सैन्यदलं काम करतील का तर नाही, तर प्रत्येक जागरूक नागरिकांनी हे करण्याची गरज आहे. लहानपणापासून एक शाखेमध्ये जायचं त्यावेळेला असं वाटायचं की देशासाठी काहीतरी करायचं. ARD जॉईन केलं 1982ला. प्रत्यक्ष लढाई करणाऱ्या जवानांच्या हातातली शस्त्र तयार करायची संधी मिळाली. उणे 40 अंश तापमानाच्या ह्याच्यात एक महिना मी 2 वेळा राहिलो आहे जवानांच्या बरोबर. डॉक्टर कलामांना इस्रोकडनं DRDOकडं आणलं. रॉकेट ह्याचा वापर आपण शस्त्रास्त्रांसाठी कसा करायला पाहिजे. आपण शाळेत न्यूटनचे नियम शिकतो. न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम. आमची संस्था जी आहे, 40 वर्ष मी ज्या संस्थेत काम केलं त्या ARDमध्ये याच 3 नियमावरती सगळे वेगवेगळे प्रकारचे शस्त्रास्त्र आम्ही निर्माण केले म्हणले तर वावगं ठरणार नाही. त्या काळामध्ये नासाने त्यांना ऑफर दिली की तुम्ही एवढं टॅलेंट आहे तुमच्याकडं तर ते भारतात गेल्यावर वाया जाईल. इथं मला त्यांच्याबद्दल जो आदर वाढतो तो असा आहे की ते म्हणले बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल. म्हणलं सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. म्हणजे चाचण्या जरी घेऊन आम्ही प्रूव्ह केलेलं नसलं तरी मी कॉन्फिडंट आहे म्हणलं. मग माझ्या एका छोट्या सायंटिस्टच्या सहकार्याच्या आत्मविश्वासावरती झटक्यात ते काय म्हणले, देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचे आपले गेस्ट आहेत भारतीय संरक्षण क्षेत्रातील एक उल्लेखनीय कामगिरी केलेले व्यक्तिमत्व, DRDO सायंटिस्ट ज्यांना आपण गन एक्सपर्ट या नावाने ओळखतो. DRDOमधील असंख्य प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा असलेला हातभार आणि त्यांचं असलेलं उल्लेखनीय काम, नन अदर दॅन डॉक्टर काशीनाथ देवधर. तर देवधर सरांना भेटूयात आणि DRDOमधले किंवा त्यांचे असलेले एक संरक्षण क्षेत्रातील अनुभव, त्यांचं असलेलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबतचं काम, संरक्षण मिनिस्टरांसोबतचं काम आपण आज समजून घेऊयात, त्यांचे अनुभव ऐकूयात. चला तर मग वेळ वाया न घालवतात भेटूयात काशीनाथ सरांना आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. लेट्स गो. तर काशीनाथ सर, तुमचं मनापासनं डिजिटल गप्पांच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जय हिंद तुम्हाला म्हणावं असं वाटतं आहे, कारण अशा एका व्यक्तीला मी आज भेटतो आहे ज्यांच्याशी भेटणं आणि बोलणं हे खूप माझ्यासाठी एक्सायटिंग आहे आणि तुम्हाला ऐकणं हे आमच्या प्रेक्षकांसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथे येऊन आणि आमच्याशी आता ज्या आपण गप्पा मारणार आहोत कसं वाटतं आहे, काय फिलिंग आहे? सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही मला इथं येऊन बोलवलं आणि माझे जे 40 वर्षातले जे अनुभव आहेत वेगवेगळे ते सांगण्याची इथं संधी दिलीत आणि त्याबद्दल आभारी पण आहे. माझ्या मनात असंच येतं की तरुण पिढींना आपण जे घेतलेले अनुभव आहेत त्याच्यापासून काही प्रेरणा मिळाली, काही शिकता आलं तर करता यावं. आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्ही करताना मला सहाय्य करतायत त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. थँक्यू. त्यामुळं मला चांगलंच वाटतं की आपल्याला काही चांगल्या गोष्टी आम्ही शिकलो त्या पुढच्या पिढीपर्यंत, पुढच्या तरुणांपर्यंत पोचवण्याची ही एक संधी मला आहे असं मी मानतो. येस सर, तुम्ही पंढरपूरचे ना ओरिजिनली, म्हणजे जे तुमचं जन्म पंढरपूरचा बरोबर? जन्म सातारचा, ॲक्च्युली आजोळ सातारला असल्यामुळे, पण माझं मूळ गाव पंढरपूर बरोबर. सो डिग्री झाल्यानंतर किंवा मास्टर डिग्री झाल्यानंतर प्रायव्हेट जॉब्स आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरेच ऑप्शन्स ओपन असतानाही DRDO सारखा एक डिफेन्स सेक्टरमधला रिसर्च अँड डेव्हलपमेंटमधला पाथ निवडावा असं का वाटलं? खरं म्हणलं तर माझं शिक्षण जे झालं ते बीडसारख्या मराठवाड्यातल्या अत्यंत मागास गावांमध्ये झालेलं आहे. म्हणजे त्या काळात तर तो एकदम मागास जिल्हा असं त्याला म्हणत असत. आणि त्यावेळेला आम्हाला काही फार कळत नव्हतं की आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे वगैरे.
पण लहानपणापासून एक शाखेमध्ये जायचो त्यावेळेला असं वाटायचं की देशासाठी काहीतरी करायचं. म्हणजे डिफेन्समध्ये यायचं आहे का नाही यायचं हे नाही माहीत नव्हतं. आणि त्याच्यासाठी फार मी प्रयत्न केलेत आणि आता मग खूप कष्ट करून आलो आहे किंवा हे असं नाहीत. कष्ट करणं हे स्वभाव असल्यामुळे कष्ट करत गेलो, मार्क चांगले मिळत गेले, संधी मिळाली आणि मग मी ARD जॉईन केलं 1982ला. ओके. आणि ते सहजतेने त्याचे जो नॉर्म्स असतात ते पूर्ण केले, मार्क चांगले होते, इंटरव्ह्यूला बोलवलं, पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये धडाधड उत्तरं किंवा हे दिलं. आणि मग मलाही असं वाटलं की अरे ठीक आहे, आपल्याला देशासाठी काम करायचं आहे. पगार इथं खूप कमी होते त्या मानाने सुरुवातीच्या काळात. म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये किंवा बँकांमध्ये सुद्धा आमच्यापेक्षा जास्ती पगार होते. आणि त्यावेळेला बँकेत नोकरी करणं एक प्रतिष्ठेचं समजलं जायचं. किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, आता पुण्यात राहतो तर टेल्को आहे, बजाज आहे, रस्टन हॉर्न्सबी आहे किंवा अशा वेगवेगळ्या कंपन्यांची संधी उपलब्ध होती. बरोबर. मी अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू पण दिले, म्हणजे अनुभव यावा इंटरव्ह्यूला काय असतं काय नाही ह्याच्यासाठी. पण तिथल्या काही लोकांनी सांगितलं की तू पुढं शिक म्हणले, की नुसतं नोकरीला आत्ता लागलास तर काय नोकरी मिळेल, चांगली पगार पाणी मिळेल, पण पुढं करिअर किंवा हे जर भविष्य करायचं असेल तर तू जेवढं शिकता येईल तेवढं शिक, असं मला त्या कंपनीतल्याच HR मॅनेजरनी सांगितलं. अच्छा. माझा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळं कदाचित त्याला वाटलं की यार हा इथं राहिला तर अडकून पडेल, याला पुढं. आणि मग मला ARDचा कॉल आला आणि मी सिलेक्ट झालो. ओके. सिलेक्ट झाल्यानंतर मग विचार केला की चला आपण एक देशासाठी काम करायला मिळते, पगार जरी कमी असला तरी पगार लागतो माणसाला, तो एक मोटिव्ह असतो. पण मुख्य भाग आपण जे काम करतो ते प्रत्यक्ष लढाई करणाऱ्या जवानांच्या हातातली शस्त्र तयार करायची संधी मिळाली. दुसरं एक अट्रॅक्शन मला असं तिथं वाटलं की आजचं काम उद्या नाही, रोज नवीन नवीन शोध लावण्याची संधी. म्हणजे पहिल्यांदा मी सुरुवातीला 1982ला माझी जी नियुक्ती झाली ती प्रामुख्याने भारताची तोफ प्रणाली विकसित करणारा गट आहे त्यांच्यामध्ये सहाय्यक म्हणून झाली. बरोबर. त्यावेळेला भारतामध्ये काही तेवढं तंत्रज्ञान नव्हतं. एक गट काम करत होता, असलेल्या जुन्या तोफा, असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन बंदुका हे ते आपल्या हातात होतं, जे वापरात होतं सैन्याकडं ते बघायचं, त्याच्यावरनं समजून घ्यायचं, त्याची थिअरी काय आहे समजून घ्यायची. आणि मग आपल्याला जर रेंज वाढवायची असेल, आपल्याला जर ताकद वाढवायची असेल, आपल्याला जर त्याच्यातले जे पॅरामीटर्स असतात, बारकावे असतात, म्हणजे कन्सिस्टन्सी आहे, ॲक्युरसी आहे, रेंज आहे, पेनिट्रेशन आहे, हे जे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात ते वाढवायचे असतील तर काय काय करता येऊ शकतं असा एक अभ्यास करायचा. बरोबर. तसं काय डिफेन्सचं तंत्रज्ञान कोणी आपण होऊन देत नाही. परदेशात जरी प्रगत झालेलं असलं तरी नुसतं बघायला सुद्धा पैसे द्यायचे, आणि किंवा DRDOच्या लोकांना हे कोणी दाखवायचंच नाही. त्यामुळं एका अर्थाने आपलं आपणच शिकत गेलो, आपलं आपण म्हणणं संत ग्रुप एकमेकांमध्ये चर्चा करत किंवा हे करत, आणि मग आपण भारताची तोफ बनवायला सुरुवात केली. त्याला एक 4-5 वर्ष आम्ही काम केलं. सो तुम्ही आत्ता जसं म्हटलात की ARD आणि DRDO, तर बेसिकली मला प्रश्न हा होता की ARD आणि DRDO मध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत किंवा काय डिफरन्सेस आहेत, ह्याच्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली काय माहिती आहे का की भारतामध्ये संरक्षण करणारी 3 दल आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. आणि यांना लागणारी विविध साहित्य, विविध प्रकारचे हत्यारं, विविध प्रकारचा दारुगोळा, हे सगळं भारतीय बनावटीचं असलं पाहिजे, स्वतःचं तंत्रज्ञान असलं पाहिजे. हे लक्षात घेऊन 1958 साली डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. त्याला आपण DRDO म्हणतो. बरोबर. आणि हे DRDO ऑर्गनायझेशनमध्ये सध्या 50पेक्षा जास्ती लॅब अशा आहेत की ज्या DRDOच्या अंतर्गत काम करतात. त्यातली एक प्रीमियर लॅब म्हणजे पहिली लॅब एका अर्थाने DRDOतली मोठी लॅब ARD म्हणून. अच्छा. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ही शस्त्रास्त्र, दारुगोळा ह्याच्यावरती संशोधन करणारी भारतातली एकमेव DRDOची प्रीमियर लॅब आहे. ती DRDOच्या अंतर्गतच काम करते.
पण ती DRDOची स्थापना 1 जानेवारीला झाली आणि लगेच 1 सप्टेंबरला ARDची स्थापना म्हणजे 9 महिन्याचा कालावधीच्या आत म्हणजे 8 महिन्यानंतर लगेच त्याची स्थापना झाली. म्हणजे त्यामुळं ARD हा DRDOचाच भाग आहे, ते DRDO वेगळं नाही. पण DRDOच्या अंतर्गत अनेक संस्था आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ काय की सध्या तर आता त्या 50 लॅबचे परत 7 गट केलेत. म्हणजे एक गट आहे तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणाऱ्या सर्वांचा एकत्रित असणारा भाग. मग ते रडारवरती, इन्स्ट्रुमेंट्सवरती, याच्यावरती असं ते काम करतात. बरोबर. दुसरं आहे मिसाईलवरती काम करणारा गट. तिसरं जसं हत्यारं, त्याला आर्मामेंट म्हणतो, ARD जसं आहे तसं अन्य लॅब मदत करणारे आहेत की ज्या ARD सारख्या हत्यारांवरती किंवा कम्बॅट व्हेकल्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे लढाऊ वाहनं जी असतात, मग रणगाडा असेल किंवा हे असेल, ते सगळे असे एकत्र एका क्लस्टरमध्ये काम करतात. बरोबर. असे 7 क्लस्टर केलेले आहेत. त्यातलं एक क्लस्टर लाईफ सायन्सेसवरती काम करतं. अच्छा. लाईफ सायन्सेसवरती का काम करतं तर एवढे जे सशस्त्र सेनेचे जवान असतील, ऑफिसर असतील, यांना वेगवेगळ्या अनुभवाला, वेगवेगळ्या टेरेनमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये झुंजावं लागतं, लढावं लागतं. प्रत्येक ठिकाणचं हवामान वेगळं. म्हणजे भारत हा असा देश आहे की ज्या देशामध्ये कायमस्वरूपी 39° असणाऱ्या तापमानाचे सुद्धा काही बॉर्डर्स आहेत, जसं सियाचीन बेस म्हणतो आपण. बरोबर. तसं कायमस्वरूपी बर्फाच्छादित प्रदेशातच आपल्या जवानांना राहावं. बरोबर. तिथल्या समस्या वेगळ्या, उंचीवरती असतात ते, म्हणजे 21,000 फूट उंचीवरती गेले. मग तिथं श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो जवानांना. बरोबर. तिथले म्हणजे वातावरणामध्ये 8 महिने 9 महिने आजूबाजूला काही झाडाचं हिरवं पान दिसत नाही, केवळ बर्फ 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 दिसतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मानसिक आरोग्य, त्यांचं शारीरिक आरोग्य, तिथले म्हणून काही रोग असतात, त्याच्यावरती औषधोपचार झाले पाहिजेत. ते काही सर्वसामान्य 140 कोटी जनतेला कधी हे करावं लागत नाही. बरोबर. ते तिथल्या लोकेशन बेस असतात. दलदलीमध्ये राहावं लागतं. दलदली प्रदेशामध्ये सुद्धा जिथं दलदल आहे तिथं त्यांना राहावं, किंवा वाळवंटासारख्या ठिकाणी 48 डिग्री सेंटीग्रेड 50 डिग्री टेम्परेचर असतं. तर ते थंडीमध्ये कदाचित कमी येईल, पण उन्हाळ्यामध्ये एक्स्ट्रीमच घटतं. उदाहरणार्थ पोखरणसारखं ठिकाण, थरचं वाळवंट जे आहे तिथं, सुरतगडचं ठिकाण आहे, अशा ठिकाणी ते वेगळे वेगळे आहेत. मग अशा ठिकाणच्या जवानांना सगळ्या प्रकारचा सपोर्ट, म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन तिथल्या प्रमाणे होतं का नाही, त्यांना बरोबर फूड प्रॉपर मिळतं का नाही, तिथलं फूड वेगळं इथलं फूड वेगळं, पण ते प्रॉपर इन्ग्रेडियंट्स त्यांच्यापर्यंत जाऊन मिळतात का नाही, हे संशोधन करणारी सुद्धा म्हणजे फूड रिसर्च लॅब म्हणून आहे. अच्छा. औषधांसाठी न्यूक्लिअर बेस्ड मेडिसिन इन्मास असेल, फिजिओलॉजीचा अभ्यास करून फिजिकल, म्हणजे आता उदाहरण तोफांवरती काम करतात लोक. मी तोफाचं असल्यामुळे तोफेचं उदाहरण देतो की एका तोफेवरती प्रचंड प्रमाणाचा एक गोळा फायर केला की आवाज, नॉईज ज्याला म्हणतो, ती 150-180 dBच्या पेक्षा जास्ती साऊंड लेवल जाते. त्याच्या व्हिसिनिटीमध्ये असणाऱ्या सगळ्या जवानांचे कान त्याला त्रास होतो, बधीर होऊ शकतात किंवा हे होतात. बरोबर. मग त्यावेळेला त्यांच्या कानाचं प्रोटेक्शन करणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. बधीर होऊन जातील नाही तर आपले सगळे जवान. त्यामुळे त्याच्यापासून प्रोटेक्शन करणारे काही गिअर्स, प्रोटेक्टिव्ह गिअर्स, थंडीपासून 39°मध्ये रात्रंदिवस राहायचं. आता आपण द्रास, कारगिल, बटाली सगळे भाग, हिमशिखरं बघतो हिमालयाची, आणि तसा तिथपर्यंत फार तवांग आणि तिकडच्या भागात सुद्धा आहे, ते नथुला पास वगैरे तो जो भाग आहे, दार्जिलिंगच्या पुढं वगैरे तो तिकडचाही भाग आहे, अरुणाचल प्रदेश आहे, असा मोठा हिमालयाचा जो पट्टा आहे तिथं 39 तापमान असतं. 39 आपल्याला ऐकायला सोपं वाटतं, सर्वसामान्य लोकांना अनुभवच नसतो त्याचा. आणि रात्रंदिवस तिथे गस्त घालायचे आपण म्हणतो, किंवा बॉर्डरची आपल्याला जवानांना बेसिकली डिफेन्स करणं जे म्हणतात, जे की 24 तास डोळ्यामध्ये तेल घालून उभं राहावं लागतं. मी गेलेलो आहे वर्ग अशा 39° तापमानाच्या ह्याच्यात. एक महिना मी 2 वेळा राहिलोय जवानांच्या बरोबर. बापरे. आणि तिथं 3 प्रकारचं म्हणजे लढाई, एका अर्थाने 3 प्रकारची लढाई असते. पहिली लढाई असते ती हवामानाशी, ऑड टेम्परेचर, म्हणजे
प्रचंड थंडी, त्यामुळे थंडीपासून प्रोटेक्शन करण्यासाठी एकावर एक अंगावरती किती कपडे घालावेत, त्याला वेगवेगळ्या ओव्हरकोट पाहिजे, हे पाहिजे, आणि ते विशिष्ट प्रकारचे कपडे असले तरच जगू शकेल, नाही तर माणूस जगणंच अशक्य. बरोबर. फार गुठून देईल सगळं, रक्त व्यक्त एवढं परिस्थिती असते. पण 39 म्हणजे किती, एक सर्वसामान्य लोकांना आपल्या घरातला फ्रीज माहीत असतो. त्या फ्रीजमध्ये एक कप्पा असतो, त्याला आपण बर्फ तयार करण्याचा कप्पा असतो, त्याचं टेम्परेचर -3 -4 असतं. थोडा बर्फ लवकर तयार करण्यासाठी -5 पर्यंत जातात, ते तो नॉब फिरवून. बरोबर. इथलं टेम्परेचर -40, म्हणजे त्याच्या दसपट खाली टेम्परेचर, आणि तिथं आपल्याला काही हेच होत नाही, संधीच मिळत नाही काही. त्यामुळं तिथनं दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे, कारण अनुभवातनं ते सगळे आलेल्या गोष्टी आहेत, इन्स्ट्रक्शनप्रमाणे आपण वागणं आणि प्रोटेक्शन करणं हा एक त्यातला महत्त्वाचा भाग असतो. दुसरं असं की जसं आपण समुद्रसपाटीवर उंच जातो हिमालयामध्ये, तर ऑक्सिजन पुरेसं मिळत नाही, याचं कारण हवा विरळ होत जाते. बरोबर. म्हणजे आत्ता मी ज्या भाषेत किंवा ज्या गतीमध्ये बोलतोय, ते बोलणंसुद्धा मला शक्य नसतं तिथं एवढ्या गतीत. खरं. म्हणजे त्यावेळेला मी म्हणलं आता 2 वेळा 1-1 महिना राहून आलो, तर त्यावेळेला STD करायचो मग घरी, आणि ते स्वस्तात व्हावं म्हणून रात्री 11:30 वाजता वगैरे करायचं. कारण ते 11:30 नंतर जरा पैसे वाचायचे आपले, त्या ह्याच्यात बराच वेळ बोलता यायचा. तर तिथनं घरी ज्या वेळेला फोन करायचो, त्यावेळेला घरच्यांना असं वाटायचं की हा काय आजारी आहे का काय, असा एकदम इतका स्लो, आणि हा का बोलतोय, कारण श्वास लागलाय का काय वगैरे, अशी काळजी वाटायची. म्हणजे मी नॉर्मल बोलू शकत नाही आत्ता जेवढं गतीत बोलतो तेवढं, अशी स्थिती असते. तर असं मायनस टेम्परेचर, विरळ हवा, त्यामुळे ऑक्सिजनचं जो पुरेसा ऑक्सिजन नसणं, असा एक प्रकार. आणि मग तिसरा प्रत्यक्ष शत्रूच्या गोळी किंवा हे ते चुकवणं प्रत्यक्ष. तिथला डॉक्टर आम्हाला म्हणलं की या 3 ह्याच्यामध्ये 99% आपल्या ज्या कॅज्युलिटी आहेत किंवा मग जे आपले जवान हुतात्मा होतात, बरोबर, ते जवळजवळ 98-99% या परिस्थितीमुळं जास्तीत जातात. कधीतरी ॲव्हलांच होतो, बर्फामध्ये गाडले जातात, 10-15 लोक गस्त घालत असताना बर्फाखाली दबले, आणि त्यांना काढायला आणि ते कळायला तरी पाहिजे, अशातला प्रकाराने ते गेले, अशा पद्धतीचं आहे. म्हणजे मी ज्या एक 2x8 गोरखा रायफल्सच्या तिथं बरोबर ट्रायलला गेलो होतो, मी जे म्हणलं ते आहे, तर त्याचा एक मेजर होता, तो कमांड करत होता त्या ह्याच्याबरोबर, म्हणजे CO, ज्याला ॲक्टिंग CO होता तो त्यावेळी, तर त्याला सेना मेडल मिळालं होतं. का तर त्यांनी 11 जवान त्याच्या ह्याचे दबले होते बर्फाखाली, आणि ते त्यांनी कौशल्याने खूप स्वतःचा प्राण धोक्यात घालून बाहेर काढलं. 11 पैकी 10 जणांना बाहेर काढलं, एक हातात लागलं नाही किंवा हे कला गमावला त्याने, पण ह्या 11 पैकी 10 काढलं म्हणून त्याला ते सेना मेडल मिळालं होतं. असं एक मेजर जोगिंदर सिंग नाव होतं त्याचं, म्हणजे आता नावही आठवत आहे मला. ही घटना आहे 2003-2002ची आहे, म्हणजे त्या आसपासची. पण असं खूप वॉड परिस्थितीमध्ये आपलं सैन्य जेव्हा आपण लढताना बघतो, त्यावेळेला मनात विचार येतो की अरे, ते देशासाठी एवढं रात्रंदिवस झटत आहेत, त्यांच्या हातातलं शस्त्र चांगलं असणं याच्यासाठी माझी नोकरी आहे, मग आपण तर किती काम केलं पाहिजे त्यांच्यासाठी. तुम्हाला जेव्हा गन एक्सपर्ट म्हणून लोक संबोधतात, किंवा तुम्ही गन्स या गटामध्ये जेव्हा तुमची निवड झाली, तोफा असतील, गन्स असतील, तर मग एअर डिफेन्स गन्स आहेत किंवा आर्टिलरी गन्स आहेत किंवा टँक गन्स आहेत, मग ह्याच्यामध्ये काय डिफरन्सेस असतात? ॲक्च्युली कसं असं माहिती आहे का, तोफा ह्या सामान्यपणे सरसकट ज्या आपण बघतो तशा असतात. त्या सगळ्यांच्या मागचं प्रिन्सिपल एकच आहे की एक तोफ गोळा शत्रूवरती फेकायचा, आणि तो शत्रू नष्ट झाला पाहिजे, हे त्याचं मूळ लॉजिक. मग आता शत्रू कसा आहे, काय आहे, टार्गेट काय आहे, त्याला शत्रू म्हणजे टार्गेट, की नुसता शत्रू एक माणूस असेल तर त्याला एक छोटीशी गोळी पुरते. बरोबर. तोच जर शत्रू एकदम 10-12 शत्रूमध्ये असतील तर त्याला एक गोळी नाही पुरणार, मग अख्खी मशीन गन लावावी लागते, इन्स्टॉल करावी लागेल. मशीन गन नाही भागलं तर एक बॉम्ब असा टाकायला लागेल की 10-12 जण एकाच वेळेला त्यातनं खलास होतील.
म्हणजे असे विविध प्रकारचे शस्त्र जे आपण शस्त्रांचं वर्गीकरण टार्गेट अनुसार करू शकतो. म्हणजे तुम्हाला रणगाडा फोडायचा असेल तर रणगाडा म्हणजे प्रचंड हेवी कवच असतं त्या वाहनावर. बरं. आणि ते जर फोडून तुम्हाला काम करायचं असेल तर ते फोडण्यासाठी लागणारी एनर्जीच प्रचंड असते. ते फोडून कवच फोडून जाणं. म्हणून कसं आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला. ब्रिटिश लोकांनी त्याचं थोडंसं संशोधन करून पहिल्या महायुद्धात वापरायचा प्रयत्न केला. पण तो कन्सेप्ट असा होता की शत्रूच्या गोटात तुम्ही बिनधडकपणे धडक आत घुसवायचं तुमचं वाहन. अच्छा. शत्रूचा येणारा सगळा गोळीबार किंवा जो मारा आहे तो थोपवण्यासाठीचं कवच त्या वाहनाला असेल. आणि तुमच्याकडे अशी एक पॉवरफुल तोफ असेल की ती तोफ तुम्ही प्रत्यक्ष शत्रूला मारू शकाल. आणि जबरदस्त तोफ. म्हणजे 3 गोष्टी आहेत. वाहन आहे त्यामुळे तुम्हाला मोबिलिटी मिळते. जबरदस्त तुमच्याकडं एक तोफ आहे, ताकदवान तोफ आहे की पहिल्याच गोळ्यामध्ये राहून मारायचं, शत्रू मेला पाहिजे. हा पहिला भाग. आणि शत्रूचा जो काही गोळीबार तुमच्यावर येणार आहे तो थोपून धरायचा. या 3 कन्सेप्टवरती रणगाडाचं डिझाईन असतं. वा. आणि ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन लोकांनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला. आजही जर्मनचे रणगाडे वगैरे सगळ्या जगभर दिसतात आपल्याला. पण मग एकदा तो रणगाडाचा झाला की आपणही रणगाडे चालू केले. आणि मग भारताने स्क्रॅचपासून जे काम केलं त्याच्यामध्ये आपण अर्जुन नावाचा रणगाडा विकसित केला. आणि योगायोगाने मी ज्या वेळेला 82 ते 86 काम करत होतो त्यावेळेला जरी तोफांसाठी डिझाईन काम करत असलं तरी त्यावेळेचा आमची डिझाईन फेज होती. त्यामुळं एकाच वेळेला मल्टिपल प्रोजेक्ट काम करण्याची संधी मिळत गेली. कारण नुसतं रात्रंदिवस डिझाईन फेजमध्ये काही काम असेल असं नाही, तर काही प्रोजेक्ट डिझाईन फेजमध्ये, काही प्रोजेक्ट मॅन्युफॅक्चरिंग स्टेजमध्ये, काही प्रोजेक्ट टेस्टिंग आणि ॲनालिसिसमध्ये. बरोबर. असे जे असतात त्या तिन्ही प्रकारचे वेगवेगळे तोफा आम्ही करत होतो. आता मी सांगितलं असं टार्गेट काय आहे, काय नष्ट करायचं आहे ह्याच्यावरती अवलंबून तोफेचं प्रकार ठरतो. बरोबर. उदाहरणार्थ या तोफा जहाजावर बसवलेले असतील तर त्याला नेव्हल गन म्हणतात. अच्छा. कन्सेप्ट तोच आहे की एका नळीतून तो तोफ गोळा शत्रूवरती फेकायचा. तो शत्रू लांब असेल तर तेवढ्या ताकदीने तो फेकला गेला पाहिजे, म्हणून तुमची ताकद इथं वाढवायची. ताकद वाढवायची असेल तर त्याला स्पेसिफिक जागा लागते, म्हणून असं ते सगळं ठरत जातं. त्यामुळे ह्या सगळ्या तोफा आयडेंटिफिकेशन करायसाठी काय आहे की त्या तोफेतून जो गोळा जातो त्याचा डायमीटर केवढा आहे त्याला कॅलिबर असं म्हटलं जातं. म्हणजे कुठल्या कॅलिबरची गन आहे असा शब्द सहज वापरला जातो. तर कॅलिबरचा अर्थ त्याच्यातून बाहेर पडणारा तोफ गोळा आहे, त्याचा डायमीटर किती असतो. आणि ज्या छोट्या छोट्या गोळ्या आहेत एक माणसासाठी मारणाऱ्या, आपण शब्दप्रयोग ऐकले असतील आणि NCC WNCC मध्ये जे मुलं आहेत त्यांनी ऐकलेलं असतं की 303 फायर केली. तर 303 काय आहे, तर 303 असं वेपन आहे, म्हणजे रायफल आहे की त्यातनं जी गोळी बाहेर पडते त्याचा डायमीटर 0.303 इंच, कारण हे ब्रिटिशकालीनचं हे असल्यामुळे ते इंचात मोजत असं. तेवढ्या इंचाचं तो गोळी बाहेर पडते. 0.22 परत इंचामधलं आहे. ओके. पण हल्ली आपण SI युनिट वापरतो आणि सगळे जे वेपन आहेत ते मिलीमीटरमध्ये मोजले जातात. त्यामुळं ही जी तोफ, कुठली तोफेचं आयडेंटिफिकेशन असेल, किंवा आपण बनवलेल्या ज्या बंदूक आहेत त्याचं इन्सास नावाची रायफल आपण बनवली, तर इन्सासचं काय 5.56 मिलीमीटर असं 5.56 असं कॅलिबर घेतलं. त्याचं 7.62 मिलीमीटर SLR असं पण म्हणतो, म्हणजे सेल्फ लोडिंग रायफल. SLRचा फुल फॉर्म सेल्फ लोडिंग. आता सेल्फ लोडिंग रायफल म्हणजे हे सगळी वेपन आहेत ना, त्यातली एक गोळी फायर करायची असेल तर 8 ऑपरेशन तुम्हाला करायला लागतात. म्हणजे पहिलं आहे फीड, कॉक, लोड, लॉक. लॉक झालं की तुम्ही निशाणाधाराचा फायर करायचं. गोळी बाहेर पडली की अनलॉक, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जो कार्ट्रिज असतो तो काढून टाकायचा बाहेर,
रिकामा खोका जे आहे ते काढून टाकायचं आणि इजेक्ट म्हणजे ती फेकून द्यायची, म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी यू आर रेडी. बरोबर. आता ही सगळी 8 ऑपरेशन ज्या वेळेला तुम्ही हाताने करता त्याला आपण मॅन्युअल वेपन म्हणतो. बरोबर. ही सगळी ऑपरेशन कुठली तरी एनर्जी आयदर एक्सटर्नल एनर्जी किंवा इंटरनल एनर्जी ट्रॅप करून ती 8 ऑपरेशन ॲटोमॅटिक घडत गेली. म्हणजे एकदा ट्रिगर दाबला की गोळ्या जात राहिल्या धाड 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 धाड. त्याला प्रत्येक वेळेला काही ॲक्शन करायची गरज नाही मॅन्युअल, तर त्याला आपण ॲटोमॅटिक वेपन म्हणतो. बरोबर. म्हणजे ह्या वेपनमधला फरक असा आहे की एक त्याचा रेट ऑफ फायर वाढतो स्वाभाविकपणे, आणि हाताने कितीही नाही म्हणलं तरी तेवढी सगळे 8 ऑपरेशन करायला वेळ जातो. बरोबर. ती सेल्फ लोडिंग रायफलचा जो विषय आला तर त्याच्यामध्ये मॅगझिनमध्ये ऑलरेडी काही राऊंड आहेत, आणि त्या मॅगझिनमधले राऊंड किंवा बेल्टेड ॲम्युनिशन आहे त्याचेही प्रकार आहेत की मॅगझिनमध्ये नाही म्हणलं तरी 20, 25, 30, 35, 40 अशा लिमिटेड राऊंड बसतील. बरोबर. पण तुम्हाला पोस्टवरती एखाद्या सप्रेस करायचं आहे सरहद्दीवरती किंवा ह्याला, तर 20-25नी काय होणार असं पण असतं. मग सप्रेस करण्यासाठी तुम्हाला बेल्ट लावून ॲम्युनिशन, ते असे आपण कदाचित प्रत्यक्ष नसेल तर सिनेमात तरी बघतो आपण, धाड धाड तो बेल्टनी ॲम्युनिशन ओढतो आणि इकडे गोळ्या फसतात, तर त्याला म्हणतात ॲटोमॅटिक वेपन. आणि मजेची गोष्ट म्हणजे ह्या दोन्हीच्या मधलं एक वेपन असतं, त्याला आपण सेमी ॲटोमॅटिक वेपन म्हणतो. म्हणजे फीड, कॉक, लोड, लॉक, फायर सोडून एक्स्ट्रॅक्ट इजेक्ट पर्यंतचे म्हणजे अनलॉक, एक्स्ट्रॅक्ट, इजेक्ट ही 8 पैकी 7 ऑपरेशन ॲटोमॅटिक करायची, आणि प्रत्येक वेळेला नेम धरायचा आणि ट्रिगर दाबायचा, म्हणजे फायरचं ऑपरेशन तुम्हाला मॅन्युअल करायचं, तर त्याला सेमी ॲटोमॅटिक वेपन म्हणतात. तर त्यामुळं अशा वेपनच्या कॅटेगरीज असतात की हे 8 ऑपरेशन छोटी गोळीपासून मोठ्या तोफांपर्यंत सगळ्यांना ही 8 ऑपरेशन लागतातच. बरोबर. काही ऑपरेशन क्लब केली जातात, काही ऑपरेशनला वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला 50 किलोचा जर गोळा किंवा 35 किलोचा 30 किलोचा गोळा जर मोठ्या गनमध्ये लोड करायचा असेल तर ती लोडिंग मेकॅनिझम मॅन्युअल असेल तर ती माणसं उचलून भरणार तो गोळा, म्हणजे त्याचं रेट ऑफ फायर कमी येणार. बरोबर. हेच जर ॲटोमॅटिक झालं, आता वेगवेगळ्या ह्याच्यात ॲटोमेशनकडे जेव्हा जातो ॲटोमॅटिक तोफगोळे भरायला लागले तर रेट वाढतो. बरोबर. तर हे असे वेगवेगळे आस्पेक्ट आपल्याला त्यातनं. बरोबर. तर आता तुम्ही वेगवेगळ्या गन्सबद्दल एक्सप्लेन केलं की कशी गन चालते, इथपासनं किती MM कॅलिबरचं त्याच्यामध्ये राऊंड फायर केले जातात, मग सेमी ऑटोमॅटिक, ऑटोमॅटिक, हा सगळा प्रकार. बरोबर. पण तुम्ही रॉकेट्स आणि मिसाईल्सवर पण काम केलेलं आहेत किंवा DRDOमध्ये काम चालतं, तर बेसिकली ह्याच्यात फरक काय आहे की रॉकेटमध्ये आणि मिसाईलमध्ये, आणि त्याचं ऑपरेशनल डिफरन्सेस काय आहेत, ह्याच्याविषयी काय सांगू शकाल? कसं आहे, हल्लीचं युग जे आहे ते मिसाईलचं युग आहे. आपण त्याला क्षेपणास्त्र म्हणतो एका अर्थाने. तर भारताकडे काही क्षेपणास्त्र नव्हती. आपण सगळी क्षेपणास्त्र ही प्रगत राष्ट्र ज्याला म्हणायचो त्या सगळ्या देशातून विकत घ्यायचो. बरोबर. आणि प्रचंड पैसा ओतला जायचा आपला त्या ह्याच्यात. तर त्यावेळेस आपल्या अवकाश क्षेत्रामध्ये काम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर विक्रम साराभाई असतील, त्यांच्या टीममध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे रॉकेट सायन्स शिकून आलेले, परदेशातनं शिकून आलेले असे सायंटिस्ट होते. बरोबर. मग डॉक्टर राजा रामण्णा आणि डॉक्टर MGK मेनन हे 2 ज्येष्ठ शास्त्रज्ञ जे होते त्यांना डिफेन्सबद्दल आणि ह्याच्याबद्दल काळजी असायची. ते डिफेन्सचं पण बघायचे. ते दोघं अवकाश क्षेत्रातही काम करत होते, अणुबॉम्बच्या क्षेत्रातही काम करत होते, पण डिफेन्ससाठी त्यांनी मोठं हे केलं. तर त्यांनी काय केलं, डॉक्टर कलामांना इस्रोकडनं DRDOकडं आणलं की रॉकेट ह्याचा वापर आपण शस्त्रास्त्रांसाठी कसा करायला पाहिजे अशासाठी. म्हणजे मी गमतीने मुलांना सांगतो की आपण शाळेत न्यूटनचे नियम शिकतो. न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम. शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय असतं की हा 2 मार्काचा आहे, हा 5 मार्काचा आहे, हा 3 मार्काचा आहे, अशा मार्कावरती बोलतात. आमची संस्था जी आहे, 40 वर्ष मी ज्या संस्थेत काम केलं त्या ARDमध्ये याच 3 नियमावरती सगळे वेगवेगळे प्रकारचे शस्त्रास्त्र आम्ही निर्माण केले म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
वा. म्हणजे कुठलंही टार्गेट आपल्याला नष्ट करायचं असेल, यूज न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटनचा पहिला नियम जो लॉ ऑफ इनर्शिया आहे. मगाशी सांगितलं असं, छोटीशी गोळीपासून गोळा मोठा बॉम्ब तोफेतून टाकायचा असेल तर आपण न्यूटनचा दुसरा नियम वापरतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, असं त्याचं एक सूत्र आहे. बाकी फार डिटेलमध्ये जात नाही मी, पण हे सर्वसामान्य आपण 8वी-9वीतल्या मुलांना कळेल अशा ह्याच्यात असतं. आणि न्यूटनचा तिसरा नियम जो आहे तो एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्या आधारावरती सगळे रॉकेट, मिसाईल आणि ह्या सगळ्या प्रकारचा जो भाग आहे तो न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर चालतो. तर हे रॉकेट सायन्स आपल्याकडं नव्हतं आणि या रॉकेट सायन्सला शिकून येण्यासाठी डॉक्टर कलामांना पाठवलं होतं. डॉक्टर विक्रम साराभाईंनी अमेरिकेत पाठवलं होतं. पण डॉक्टर कलाम आपण सगळे जाणतो की प्रचंड हुशार व्यक्तिमत्व, हरहुन्नरी आणि हे. तर डॉक्टर कलामांनी काय केलं, तिथं आपली एक झलक दाखवून दिली सगळ्यांना शिकत असताना. तर त्या काळामध्ये म्हणजे 1970च्या आधीची गोष्ट आहे, त्या काळामध्ये नासाने त्यांना ऑफर दिली की तुम्ही एवढं टॅलेंट आहे तुमच्याकडं, तर ते भारतात गेल्यावर वाया जाईल, तुम्ही आमच्याकडे, त्यापेक्षा तुम्ही आमच्या इथं या, आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती एखादा प्रोग्राम डिरेक्टर सारखं एक पोस्ट देतो, तुम्ही म्हणाल तसे पगार पाणी किंवा ज्याला पॅकेज हल्लीच्या भाषेत म्हणतो आपण, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो आम्ही, तुम्ही आमच्या इथं काम करा, अशी ऑफर दिली. आणि डॉक्टर कलाम गेले होते, ते रॉकेट सायन्स शिकण्यासाठी गेले होते, त्यांचं शिक्षण झालं होतं, तिथली ऑफर आहे एवढी. तो काळ असा होता की 1969 साली 21 जुलैला अमेरिकेचा माणूस चंद्रावर उतरवला होता. म्हणजे अमेरिका किती मोठ्या प्रमाणावरती पुढं गेलेली होती. आणि त्याच काळातले आपण इंटरनेटवरती फोटो वगैरे बघितले असतील की रॉकेटचे भाग हे आपल्या इथल्या ज्या ट्रायल व्हायच्या ते सुद्धा अमेरिकन रॉकेट कुठनं तरी आणलेलं, त्याचे पार्ट सायकलच्या कॅरियरवरनं वगैरे घेऊन जात आहेत. आणि तो थुंबा म्हणून जे ठिकाण आहे केरळच्या किनारपट्टीवरती, त्या ठिकाणी ते डॉक्टर कलाम आणि त्यांची टीम त्याची जोडणी करते. आणि मग ते साऊंडिंग रॉकेट होतं, ते साधं बेसिक रॉकेट होतं साऊंडिंग रॉकेट. साऊंडिंग रॉकेटचे टेस्टिंग व्हायचं. म्हणजे आपल्याकडं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही, आपल्याकडं कुठल्याही प्रकारचं रॉकेटचं म्हणा किंवा ह्याचं काही ABCDच माहीत नव्हती, अशातला प्रकार होता. इन्फ्रास्ट्रक्चर आत्ताच मी सांगितलं की मोटरेबल रोड नव्हते, सायकलच्या कॅरियरवरनं नेत होते काही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की पहिला आपला उपग्रह भारताचा हा बैलगाडीत टाकून न्यावा लागला होता. बरोबर. म्हणजे मोटर कार वगैरे काही नव्हते. तर डॉक्टर कलामांना एवढी मोठी अपॉर्च्युनिटी असताना तो काळ असा होता की तो भारतीय जो हुशार म्हणवला जायचा तो अमेरिकेकडं धावत होता की तिथं आपल्याला करिअर आहे, इथं काय ठेवलं आहे भारतात, असं विचार करायचा. तसं डॉक्टर कलामांना ऑफर मिळाली, त्यांनी ते घेतलं असतं तर ते आज कदाचित खूप पुढेही गेले असते, माहीत नाही. पण देशाबद्दल वाटणारं एक प्रेम जे असतं ते डॉक्टर कलामांमध्ये बघायला मिळतं. त्यांनी ती नासाची ऑफर झिडकारली करताना, म्हणजे ती काय म्हणतात त्याला, स्वीकार केली नाही. आणि ते म्हणले की मला डॉक्टर विक्रम साराभाईंनी परत यायला सांगितलं, मी परत जाणार. बरोबर. आणि ते डॉक्टर विक्रम साराभाईंच्याकडं परत आले, म्हणजे इस्रोच्या कामाला सुरुवात. आणि त्यावेळेला इस्रो पण स्थापना झालेली नव्हती बरं का, इस्रोच्या स्थापनेच्या आधीची गोष्ट. ज्या वेळेला 69 साली 21 जुलैला माणसं चंद्रावर पोचली अमेरिकेची, त्यानंतर भारत सरकारला असं वाटलं की अरे अवकाश क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. विक्रम साराभाई आधीपासून काम करत होते 1962-63 पासून किंवा त्याच्या आधीपासून. विक्रम साराभाई कमिटेड होते आणि त्यांना निश्चित वाटत होतं की भारतात याची गरज आहे आणि ते केलं पाहिजे, म्हणून ते स्वतः काम करत होते. भारत सरकारने 15 ऑगस्ट 1969 इस्रोची स्थापना केली. बर. म्हणजे अवकाश क्षेत्रात जी आता आपली प्रगती बघतोय ती 69ला अमेरिकेचं यान चंद्रावर पोचलं, माणूस परत आला, नील आर्मस्ट्रॉंगचा आपण सगळेजण ऐकतो, तेव्हा स्थापना झाली. त्यावेळेला असं काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं आपल्याला आणि सरकारने ती स्थापना केली. स्वाभाविकपणे डॉक्टर विक्रम साराभाई त्यातले असल्यामुळं आणि त्यांचा तो कन्सेप्ट असल्यामुळं त्यांनी
ते चेअरमन होते आणि त्यांचे व्हिजन स्पष्ट होते की मला भारताला असं बनवायचं आहे या क्षेत्रामध्ये, अवकाश क्षेत्रामध्ये, की प्रत्येक भारतीयाला त्याचा लाभ मिळेल, तो त्याचं डे टू डे लाईफमध्ये जीवनमान उंचावेल. ह्याच्यासाठी मला अवकाश क्षेत्रात काम करायचं आहे. बरोबर. त्यावेळेला एक वेळचं अन्न काही लाख लोकांना, काही कोटी लोकांना मिळत नाही अशी स्थिती होती. लोक म्हणायचे की तुम्ही कशाला पाण्यात पैसा घालताय, समुद्रात हे उडवताय. तर अशा स्थितीत कलाम आले परत. त्या कलामांना भारतातले पत्रकार इथं आल्यावरती भेटले आणि म्हणले तुम्हाला हा तुमचा निर्णय वेडेपणाचा वाटत नाही का? म्हणले तुम्ही तिथलं सगळं एवढं सोडून परत येत आहे, इथं काय ठेवलं आहे? म्हणजे इथं काय आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, नॉलेज नाही, काही नाही, तुमचं ज्ञान सगळं म्हणजे वाळूत गेल्यासारखं आहे. म्हणजे ग्रामीण भाषेत तर वेगळे शब्द वापरतात की ते म्हणजे त्यातनं काहीच आउटपुट मिळणार नाही असं त्यावेळेचं त्यांचं म्हणणं होतं. तर डॉक्टर कलाम कमिटेड होते. ते म्हणले की त्यांनी त्या पत्रकारांना उत्तर परस्पर दिलं. ते म्हणले की अरे इतिहासापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे म्हणले. आणि त्यांनी त्यांना दाखला दिला. म्हणजे देवदानवांचं युद्ध चालू होतं आणि देवदानवांचं युद्ध चालू असताना माणसं मरायची. इकडचे युद्ध म्हणलं की मरणं आलं, पण देवाकडचे जे लढणारे देव आहेत हे हळूहळू कमी व्हायला लागले आणि दानवांकडचे जे आहेत ते मेलेले दुसऱ्या दिवशी परत जिवंत होऊन लढायला लागायचे. हे जिवंत कसे काय होतात? तर त्यांचा जो गुरु आहे शुक्राचार्य, त्याच्याकडं ती संजीवनी विद्या होती. आणि ही संजीवनी विद्या असंच जर चालू राहिलं तर एक एक हळूहळू देवलोक संपून जाईल आणि सगळे राक्षसांचा हे स्वाभाविक विजय दिसतोय. मग एक उच्चस्तरीय समिती बसली आणि त्यांनी ठरवलं की ही विद्या आपल्याकडं पण पाहिजे. आणि मग शत्रूच्या गोटात जाऊन ती विद्या मिळवणारा म्हणून ते बृहस्पतीचा जो मुलगा आहे कचदेव, त्याला तिथं पाठवलं. आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे, कचदेव यांनी अमकं तमकं त्या शुक्राचार्याच्या मुलीशी प्रेम संबंध किंवा हे आहे. पण ज्या क्षणी म्हणले शुक्राचार्यांच्याकडनं ती विद्या कचदेवाला प्रत्यक्ष मिळाली, त्या दिवशी एका क्षणाचाही तिथं त्यांनी मोह न ठेवता, मग ते तिथलं ऐश्वर्य असेल, साम्राज्य असेल, देवयानी असेल, सगळं त्यागून ते म्हणले की माझ्या देव लोकात परत जाणार. म्हणले जे उद्दिष्टाने गेलो आहे की मी संजीवनी विद्या शिकायला तिथं गेलो आहे, झाली, मला विद्या मिळाली, मी आता माझ्या लोकांसाठी काम करायला जाणार. त्याच भूमीकडनं म्हणले डॉक्टर विक्रम साराभाईंनी मला रॉकेट सायन्स शिकायला पाठवलं, शिकलो आहे, आता मी भारतात येऊन माझी विद्या भारतामध्ये जे शिकलो आहे ते इथं लावेन. आणि आज आपण बघतो 60 वर्षामध्ये आज पार चंद्रावरती आपण यशस्वीपणे पोचलो. अनेक म्हणजे अवकाश क्षेत्रात इतकी प्रगती झाली, पण भारताचे रॉकेटचे जनक, ज्याला अग्निबाण म्हणतो आपण, अशा अग्निबाणचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर कलाम आहेत. बरोबर. तर तेच मी त्याच प्रश्नावर येणार होतो की तुम्ही अग्निबाण ज्याला आपण म्हणतो किंवा पिनाका नावाचं जे मिसाईल होतं ज्याच्यावर तुम्ही काम केलं, तर त्याची पण एक स्टोरी आहे, बरोबर? तर ती स्टोरी आम्हाला ऐकायची आहे, सांगू शकाल? ॲक्च्युली स्टोरी म्हणण्यापेक्षा तो अनुभव आहे माझा. की कसं आहे, त्याची प्रकर्षाने आठवण कधी झाली तर परवा आपले भारताचे पंतप्रधान मोदी सर हे अमेरिकेत जायच्या आधी फ्रान्सला गेले होते. तो जो अमेरिकेचा दौरा होता तो आधीचा टप्पा फ्रान्समध्ये होता. बरोबर. आणि फ्रान्सची जेव्हा बोलणी करतो आपण देवाणघेवाणीच्या, तर इतके वर्ष आपण फक्त घेवाणच करायचो, देवाणचा काही प्रश्न नव्हता का, आपल्याकडनं कोणी घेत नव्हतं. आज मात्र अशी स्थिती आली की आपल्या पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की ह्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पिनाक सिस्टीम देऊ, MBRS सिस्टीम. MBRS म्हणजे काय? मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम. MBRL म्हणजे एका ट्रकवर 12 रॉकेट बसतील, लोड करू शकतो, अशा पद्धतीची रचना असते. म्हणजे 6 रॉकेट एका भात्यामध्ये, दुसऱ्या भात्यामध्ये 6 रॉकेट, असे 2 भाते एका ट्रकवर. आणि असे 6 ट्रकची मिळून एक बॅटरी असते. आणि ही बॅटरी एका पाठोपाठ एक फायर करायचं म्हणलं तर केवळ 4 सेकंदाचा डिलेने फायर करता येऊ शकतं. म्हणजे 72 रॉकेट केवळ 44 सेकंदामध्ये आपण डिलिव्हर करू शकतो, फायर करू शकतो. आणि प्रत्येक रॉकेट हे 100 किलो
किंवा त्याच्यापेक्षा जास्ती त्या आसपास एक्सप्लोजिव्ह घेऊन जाणारे त्याला बॉम्ब असतात. आणि पूर्वी आम्ही जेव्हा काम करायचो त्यावेळेला टार्गेट आम्ही 45 किलोमीटर्स ठेवलेलं. सो अचीव्ह झालं 45 किलोमीटर्स. तर आता 75 किलोमीटरची अचीवमेंट आहे आपली. अरे वा. 75 किलोमीटरवरचा 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरचा शत्रूचा जो तळ असेल, ठाणं असेल, ते अवघ्या 44 सेकंदात नष्ट करण्याची क्षमता म्हणजे पिनाक रॉकेट. वा वा. आणि ते मोदींनी त्यांना जेव्हा ऑफर केलं त्यावेळेला लक्षात आलं की ते आता आंतरराष्ट्रीय स्तराची वेपन सिस्टीम झालेली आहे, म्हणूनच ती ऑफर करू शकले. करेक्ट. आणि माझं मन 1985 सालकडे गेलं. म्हणजे त्या काळामध्ये मी म्हटलं की एकाच वेळेला मी मल्टिपल प्रोजेक्टवरती काम करत होतो. तर त्यावेळेला एक SS-45 नावाचा मिसाईलचा स्टार्टिंगचा एक प्रोजेक्ट घेतला होता. मग त्या प्रोजेक्टवरती मला काम करायची संधी मिळाली. त्याचंच रूपांतर नंतर पिनाकामध्ये झालं. आणि आता पिनाक मार्क 2 75 किलोमीटर आहे, मार्क 1 38 किलोमीटर होतं, आणि मार्क 1A वगैरे असे ते मधले टप्पे आहेत. पण आता आपण 120 किलोमीटर 150 किलोमीटर ह्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि ते यश मिळेल. आणि आता त्याच्यासाठी फ्री फ्लाईट रॉकेट न ठेवता आता आपण गायडन्स, कारण जसं रेंज वाढते तसं तसं ॲक्युरसी कमी होण्याची शक्यता असते आणि मग वेस्टेज होऊ शकतं. बरोबर. तर पिन पॉईंट ॲक्युरसी मिळण्यासाठी किंवा ज्याला रॉकेटच्या भाषेत ग्रुप मिळण्यासाठी, क्लोज ह्याच्या मिळण्यासाठी आता आपण त्याला गायडेड पिनाका असं दिलं आहे, गायडन्स कंट्रोल ह्याचं सहाय्य दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे फ्री फ्लाईट रॉकेट आणि क्षेपणास्त्र ह्याच्यामध्ये हा फरक आहे की गायडन्स कंट्रोल त्याला दिला की त्याची ॲक्युरसी वाढते, त्यामुळं अचूकतेने मारा करणं शत्रूवरती शक्य होतं. बरोबर. आणि त्यामुळं एंड इफेक्ट ज्याला म्हणतो आपण तो मोठ्या प्रमाणावरती यश मिळतं, आपल्याला यश मिळतं असं. बरोबर. तर त्यामुळं हे सगळे जे रॉकेट किंवा हे आहे त्या पिनाकावरती मी त्यावेळचं काम केलेलं आठवलं म्हणून मला त्या पिनाकामध्ये हे आहे. आणि इतकी ती सिस्टीम आता स्टॅबिलाइज झालेली आहे की एका बॅटरीला 6 ट्रक असतात. 44 सेकंदात रिकामं झाल्यावर पुढं काय असं तुम्हाला वाटेल. मग त्याला लॉजिस्टिक सपोर्टसुद्धा अगदी एक प्रत्येक व्हेकलला, म्हणजे प्रत्येक लॉन्चर म्हणतो आपण त्याला, किंवा प्रक्षेपक असं मराठीत म्हणता येऊ शकतं. तर अशा प्रत्येक लॉन्चर व्हेकलच्या पाठोपाठ एक लोडर कम रिप्लेनिशमेंट व्हेकल असतं. म्हणजे त्याला एक क्रेन असते आणि तो भाताच्या भाता उचलून बाजूला ठेवणं आणि भरलेला भाता त्याच्यावर लोड करणं हे शक्य असतं. म्हणजे बॅक साईडला, रेअर साईडला ते भाते भरण्याचं काम चालू आहे, ते भरलेले भाते त्याच्यापर्यंत एका व्हेकलनी येतात. आणि अशा 6च्या 6 त्याला LCR व्हेकल म्हणतात, ती LCR व्हेकल असतात. ती भरल्यानंतर त्याला रिकामे हे घेतलेले आणि भरायसाठी ॲडिशनल जे लागतात त्याच्यामध्ये 2 लॉन्चरमध्ये 1 याप्रमाणे RV याचा अर्थ रिप्लेनिशमेंट व्हेकल, त्याच्यामध्ये नुसते भातेच असतात. मग हाच क्रेन, ह्याचा क्रेन तिकडचे भाते उचलून इकडे ठेवणं करू शकतो. त्याच्यानंतर त्या सगळ्याचं इंटरलिंकिंग असतं. म्हणजे 6 रॉकेट जरी असले तरी तुमचे टार्गेट वेगवेगळे असतील तर ते वेगवेगळ्या अँगललाही जाऊ शकतात. म्हणजे असं काही नाही की 72च्या 72 रॉकेट कंपल्सरी एकाच ठिकाणी पंप करायचे. जर 2-4 रॉकेटमध्येच काम होत असेल तर 72 रॉकेट कशाला वाया घालवायचे. बरोबर. म्हणून गरजेप्रमाणे त्याच्यावरती कंट्रोल करणं, त्याला एक बॅटलफील्ड मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो आपण, की आवश्यकता तेवढं म्हणजे ऑप्टिमल यूज करणं ह्याच्यासाठी असतं. मग त्याला एक रडार लागतं ॲक्युरसीसाठी. मेट्रोलॉजीचं करणारं एक वातावरणीय बदल किंवा हे असतील तर त्याचं एक रडार असतं, कारण ॲक्युरसी डिपेंड्स ऑन सो मेनी फॅक्टर्स. बरोबर. तर त्याला ते इंटिग्रेट केलेलं असतं. एक बॅटरी पोस्ट कमांड असते, म्हणजे बॅटरी कमांड म्हणजे हे 6 ह्याचं कमांड करणारी एक बॅटरी असते. बरोबर. मग एकाला इकडचे बघायला सांगितले, दुसऱ्याला तिकडचे बघायला सांगितले, हे सेंट्रली कोण करणार, तर ती बॅटरी कमांड पोस्ट असते. त्याला BCP व्हेकल म्हणतो आपण त्याला, किंवा अशा पद्धतीने. तर ती पोस्ट असते. म्हणजे हे 3-4 पद्धतीने तुम्ही ते रॉकेट फायर करू शकता.
करेक्ट. एक म्हणजे इंडिव्हिज्युअल तो ट्रकमध्ये बसूनच तो तिथनं फायर करू शकतो बरोबर. गरजेनुसार. दुसरं हे 6च्या 6 ट्रक एकत्र वापरायचे असतील तर तो बॅटरी कमांडवाला करू शकतो, बरोबर. किंवा रिमोटली जिथनं कंट्रोल Central केला जातो station. सेंट्रल ह्याच्यातनं, त्यातनंही ते करेक्ट. तिथनं ऑर्डर दिली की कंपल्सरी ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी बरोबर. अलाईन होतात आणि ते करतात. बरोबर. हे आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुढे गेलं. बरं, तर आता तुम्ही जसं बरं, ही जी रॉकेट आहे ती छोटीच नाहीत बरं का. हां हां 214 मिलीमीटर व्यासाचं म्हणजे 100 किलोचा मोठा बॉम्ब गोळा. तिथं घेऊन जाईल, आणि ते सुद्धा 75 किलोमीटरवर जाण्यासाठी लागणारं सगळं प्रोपेलंट. या रॉकेटमध्ये आणि तोफेमध्ये काय फरक आहे, तर तोफेमध्ये तुमचे जो बॅरल असतो किंवा त्याला आपण नळी म्हणतो, त्या नळीतनं बाहेर पडेपर्यंतच त्याला पुश मिळतो प्रोपेलंटचा. राईट. रॉकेटमध्ये काय आहे, रॉकेटमध्ये तुम्ही फ्लाईंग असताना सुद्धा तुम्हाला रॉकेटचा पुश मिळत राहतो. बरोबर. हा दोन्हीतला फरक असतो. बरोबर. आणि त्यामुळे लॉंग रेंज असेल तर रॉकेट जनरली प्रिफर करतात, आणि शॉर्ट रेंजसाठी स्वाभाविकपणे गन प्रिफर करतात. राईट. त्या दोन्हीमध्ये काम करायची मला संधी मिळाली. जरी गन एक्सपर्ट म्हणून असलो तर तोफांवरती जास्ती गेलं, पण एक्सप्लोजिव्ह आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये काम पण करतो. आता तुम्ही जसं क्षेपणास्त्रांच्या रिलेटेड बोललात, पिनाकच्या रिलेटेड बोललात, तसं जेव्हा कारगिल वॉर चालू होतं तेव्हा क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी तुम्हाला बेसिकली अब्दुल कलामांसोबतचा तुमचा एक किस्सा आहे की त्यांनी म्हणजे कारगिलचं वॉर चालू असताना तुम्ही जा आणि क्षेपणास्त्राची चाचणी करा हे अब्दुल कलामांनी तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यानंतर घडलेला जो काही किस्सा आहे तो आमच्याबरोबर शेअर करा ना. नक्कीच, कारण तो माझा एका अर्थाने आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग ज्याला म्हणू आपण. म्हणजे डॉक्टर कलामांबरोबर काम करताना कायमस्वरूपी आनंद आणि हे आहेच आहे, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी शिकायला मिळणं वगैरे हे आहेच आहे. पण 1996 सालची गोष्ट आहे की त्यावेळेला आमच्या ऑफिसमध्ये त्यावेळचे सेना प्रमुख जे आहेत जनरल शंकरराय चौधरी म्हणून हे आले होते, आणि स्वाभाविकपणे आर्मी नेव्ही एअरफोर्ससाठी लागणारी शस्त्रास्त्र आम्ही काय काय करतो ते आम्ही त्यांना दाखवत होतो. त्याचा डिस्प्ले दिला, त्याचं प्रेझेंटेशन दिलं, त्याला मॉडेल दाखवले, प्रत्यक्ष फायरिंग करून दाखवले ज्या शक्य होत्या त्या गोष्टी, आणि आम्ही असं असं करतोय असं सांगितल्यावर त्यांनाही ते बरं वाटलं. ते म्हणले की हे सगळं ठीक आहे म्हणे, आम्हाला पाहिजे असंच आहे. पण तू त्यांना त्यावेळेला 1996ची गोष्ट आहे, त्यावेळेला त्यांना इंटेलिजन्सकडनं ज्या सूचना असतात प्रमुखाला, त्या सूचना डोक्यात होत्या की त्यांना लक्षात येत होतं की आपल्याला कारगिल, द्रास, बटालिक वगैरे हे जे सेक्टर आहेत वरचे, ज्याला हाय अल्टिट्यूड माउंटेन वॉरफेअर म्हणतो, तिथं आपल्याला लढावं लागणार आहे हे त्यांच्या डोक्यात होतं. आणि मग हाय अल्टिट्यूडमध्ये लढण्यासाठी कुठली शस्त्र इफेक्टिव्ह असतात, तर हँडलिंगसाठी, मोबिलिटीसाठी सगळ्यात ह्याच्यात कमी वजनाची शस्त्र पाहिजेत, पण शस्त्र अशीच पाहिजेत की ताकदीने ती सगळ्या गोष्टी काम करतील. बरोबर. तर त्यांनी आमच्या डायरेक्टर सरांना सांगितलं की तुम्ही करताय हे चांगलंच आहे, ते आम्हाला हवं आहे, हे बरोबर आहे, पण आमची कालची गरज आहे एका अर्थाने, आत्ताची गरज म्हणू की आत्ताची गरज अशी आहे की खांद्यावर ठेवून फायर करायची जी तोफ असते त्याला रिकॉइललेस गन असं म्हणतात. आपल्या आर्मीमध्ये त्याला रॉकेट लॉन्चर म्हणतात. म्हणजे त्या रॉक एक ज्याला ती तोफच आहे खरं म्हटलं तर, रिकॉइललेस प्रिन्सिपलवर चालत असल्यामुळं त्याचं असं की मागणं जाळ निघतो त्याच्यात, आणि ते मागणं जाळ निघाल्यामुळं असं वाटतं की हे रॉकेट फायर करतात. बाकी त्याचा रॉकेटशी काही नाही, तो रिकॉइललेस प्रिन्सिपलवर काम करते. तर अशी तोफ 26 किलो वजनाची तोफ आपल्याकडं स्वीडनमधनं घेतलेली होती. आता एवढं वजन घेऊन जायचं, एवढं सगळ्यात आधी मी मगाशी सांगितलं तसं प्रोटेक्शन आहे, स्वतःचे कपडे थंडीपासून संरक्षण करायचे घालायचे आहेत, स्वतःची बंदूक असली पाहिजे ज्याला पर्सनल वेपन म्हणतो ते, मग त्यात परत हे सेक्शन वेपन घेऊन द्यायचं, तर वजन खूप होतं. म्हणून त्यांनी आमच्या डायरेक्टरला सांगितलं की आम्हाला ही तोफ खूप चांगली आहे, इफेक्टिव्ह आहे, फक्त ते 26 किलो वजनाची आहे, ती आम्हाला जर कमी करून मिळाली तर ती आम्हाला पाहिजे. आणि माझं नशीब चांगलं म्हणा किंवा माझ्यावरचा भरोसा असेल डायरेक्टरचा, की त्यांनी केलेलं कामाचं अवलोकन आणि हे असल्यामुळं त्यांनी ते काम माझ्याकडे दिलं. आणि जेव्हा मी माझ्याकडं म्हणतो तेव्हा एकटा माणूस काही करत नसतो, टीम काम करतो. तर त्या माझ्या नेतृत्वामध्ये आम्ही 26 किलो वजनाची तोफ 14 किलो वजनापर्यंत कमी केलं.
नवीन नवीन मटेरियल्स, नवीन कॉम्पोजिट मटेरियल्स वगैरे हे डेव्हलप केले. फर्स्ट टाइम इन द कंट्री की गन बॅरल सारख्या ॲप्लिकेशनमध्ये वा कंपोजिट कधी वापरलेलं नव्हतं. म्हणजे कंपोजिट कुठं वापरायचे तर कुठेतरी रिक्षाच्या टपासाठी वापरलं आहे, टेलिफोनच्या बूथला स्ट्रक्चर असतं ते वापरलं आहे, चौकीदाराची जी खोली असते त्याला वापरतात, अशा पद्धतीचे वापरत होते. पण जिथं प्रत्यक्ष बॉम्ब स्फोट होतो आहे, प्रोपेलंट बर्न होतं आहे आतमध्ये, आणि त्याच्यासाठी असं कधी वापरलेलं नव्हतं. आम्हालाही त्याची हे होती. पण 26 किलोवरनं 14 किलो करताना आम्ही नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आणि ते अचीव केलं. ते अचीव केलं आणि 12 किलो वजन काही कमी नाही. पण इथं एक आनंदाची गोष्ट अशी म्हणजे सांगावीशी वाटते ती की विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन एनी परफॉर्मन्स पॅरामीटर, हे महत्त्वाचं आहे. परफॉर्मन्सच कमी झाला तर वजन कमी करण्याला काही अर्थ नाही. तर वजन कमी करून सुद्धा परफॉर्मन्समध्ये कुठे खोट नाही. उलट येऊ घातलेले जे ॲडिशनल नवीन राऊंड असतील काही नवनवीन, ते त्यातनं फायर झाल्या करू शकतो अशी क्षमता असणार ते बनवलं. बरोबर. आणि डॉक्टर कलाम आमचे प्रमुख होते, त्यांना ते माहीत होतं. आणि कारगिलचं युद्ध सुरू झालं 99 साली. तुम्हाला माहीत आहे की 10 मेला आपण युद्ध डायरेक्ट डिक्लेअर केलं नाही तरी अघोषित युद्ध चालू होतं. कॉन्फ्लिक्ट म्हणायचे त्याला. पाकिस्तानने जसे आत्ता उद्योग केले तसे त्यावेळेला उद्योग करत होता. आणि हा पाकिस्तान कायम उद्योगातच आहे आपल्या विरुद्ध. तर त्याला बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला सज्ज राहायला पाहिजे असं लक्षात घेऊन त्यावेळेला कलाम आमचे प्रमुख होते, ते दिल्लीत होते त्यावेळेला. आणि कारगिलचं युद्ध चालू असताना त्यांचा फोन आला 18 जूनला, 1 महिना झाला असेल युद्ध चालू होऊन. आणि ते युद्ध चालू असताना त्यांचा फोन आला की त्यांनी डायरेक्ट मला कॉलवर बोलवून घेतलं डायरेक्टर ऑफिसमध्ये आणि माझ्याशी संवाद चालू केला. पहिलाच प्रश्न त्याने विचारला की देवधर, व्हॉट इज द स्टेटस ऑफ आवर वेपन्स. कारण त्यांना ते माहीत होतं आम्ही कमी वजनाची लगेच मी सांगितलं त्यांना की सर 2 वेपन्स आर रेडी, हाऊएव्हर क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरीड आउट. कारण कुठल्याही शस्त्राच्या सर्व प्रकारच्या क्वालिफिकेशन टेस्ट जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत काही आपण आर्मीकडे हँडओव्हर करू शकत नाही. पण त्यांचा इथं मला त्यांच्याबद्दल जो आदर वाढतो तो असा आहे की ते म्हणले बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल. म्हणलं सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. म्हणजे चाचण्या जरी घेऊन आम्ही प्रूव्ह केलेलं नसलं तरी मी कॉन्फिडंट आहे म्हणलं. मग माझ्या एका छोट्या सायंटिस्टच्या सहकार्याच्या आत्मविश्वासावरती झटक्यात ते काय म्हणले, देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. म्हणजे डायरेक्ट आपण ह्याच्या चाचण्या पाकिस्तानवरती करू, तू घेऊन ये वेपन म्हणले, काय काय होईल ते बघू आपण. आणि मग त्या वेपन्स घेऊन मी दिल्लीत गेलो. आता कसं आहे की युद्धस्थ कथा रम्या, त्यामुळं आता ऐकायला खूप चांगलं वाटतंय. पण काय होऊ शकतं हे आता परवा घडलेल्या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येईल की किती परिस्थिती असते गंभीर. तर ते डॉक्टर कलामांनी सांगितल्यानंतर ते वेपन न्यायचे आहेत मला. तर वेपन घेऊन जात असताना माझ्यावर वॉच ठेवून कोणीतरी मला काहीतरी केलं, काही होऊ शकतं, हे सगळं लक्षात घेऊन आम्ही त्याचं पॅकिंग इतकं ओबडधोबड शॅबी पद्धतीने केलं होतं की काहीतरी स्टोअर घेऊन चाललं आहे असं दिसावं. म्हणजे त्याला गनी बॅग पॅकिंग, म्हणजे आतमध्ये ते व्यवस्थित होतं सगळं सुरक्षित, पण गनी बॅग पॅकिंग वगैरे करून असं काहीतरी घेऊन मी चाललो आहे. पर्सनल लगेज म्हणून घेऊन चाललो होतो. दिल्लीमध्ये विमानात जाण्यासाठी बसण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण एअरपोर्टवर गेलो की त्या स्क्रीनिंगला टाकतो. त्या स्क्रीनिंगला जो बसलेला असतो ऑफिसर तो बघत असतो काय काय कुठल्या वेपन बागेत काय आहे वगैरे. मग कधी कोणाचा लायटर निघतो, कधी कोणाचं काहीतरी निघतं, असं ते काढायला लावत असतो. तर इथं बघतो तर ते पूर्ण वेपनच दिसलं ना त्याला समोर. त्याला लक्षातच आलं नाही की काय. तो एकदम अरे ये क्या लेके जा रहे म्हणून खुर्चीतनं ताडकन उठला आणि जोरात ओरडला. तेव्हा जोरात ओरडण्यामुळे काय झालं, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे की हा काय म्हणजे काय घेऊन चाललंय. कारण त्याला असं एवढं भयानक दिसलं होतं की ते तोफाच होत्या ना त्या, त्यामुळे 2 तोफा घेऊन जातो. आणि हे पण आता तिथं मी सांगणं चुकीचं, मी ते पॅकिंग वगैरे असं घाण का केलं होतं तर माझ्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून. मग मी काही नाही, शांतपणे खिशातनं एक कोरा कागद घडी काढली कागदाची आणि त्याच्या हातात दिली. ते लेटर होतं डायरेक्टरने माझ्या लिहिलेलं आणि त्यात सर्टिफिकेट दिलेलं होतं की ही इज काशीनाथ देवधर, सायंटिस्ट वर्किंग इन आवर प्लेस अँड ही इज ऑथराइज टू एस्कॉर्ट दिस वेपन्स टू द ऑपरेशनल एरिया.
त्या ऑपरेशन एरियामध्ये हा घेऊन चालला आहे. शेवटचं वाक्य होतं, ही शुड नॉट बी डिटेन्ड ॲट एनी पोस्ट फॉर एनी रिझन. कुठल्याही कारणासाठी याला थांबवू नका, युद्ध चालू आहे ते सगळ्यांना माहीतच होतं. त्यामुळं त्यांनी ते पत्र वाचलं, सही शिक्का बघितला डायरेक्टरचा. फक्त त्याने मला आय कार्ड विचारलं कुठं आहे ते, कारण त्यात लिहिलेलं होतं हिज आय कार्ड नंबर वगैरे. क्रॉस चेक केलं आणि मला म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं. हे असले सगळे प्रसंग आहेत की आत्ता आपल्याला वाटतं की आपण तसं कसं काय केलं असेल. बरोबर. दुसऱ्या दिवशी दिल्लीत गेलो तर दिल्लीत आर्मीच्या सगळे लोक गाडीने मला उचलून नेलं VIP गेटने आणि ते सगळं वेपन्स घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी आमचे DRDO मध्ये गेलो, तिथं त्यांना जे डायरेक्टर होते, चीफ कंट्रोलर होते, त्यांना दाखवलं. त्यांनी मला कलामांकडे घेऊन गेलं, कारण ते माझे इंटरमिजिएट बॉस होते, म्हणजे डायरेक्टरच्या नंतरचे आणि कलामांच्या आधीचे मधले बॉस, की ते ARDचं सगळं डिलिंग बघत होते. तर त्यांना समजून सांगितलं सगळं काय आहे काय नाही. त्याच्यानंतर ते म्हणले, PA ला सांगितलं की साबको बोल दो हम आ रहे म्हणून. कलाम वाटच बघत होते एका अर्थाने. मी जेव्हा कलामांच्या खोलीमध्ये ते वेपन घेऊन शिरलो आणि ते वेपन टेबलवर ठेवेपर्यंत स्वतःची जागा सोडून कलाम तिथं वेपनपाशी आले आणि मला म्हणले, म्हणजे ज्याला इगरनेस म्हणतो तो तसं की अरे टेल मी अबाउट दिस. मग सगळं त्याचं जरी ते रिव्ह्यूमध्ये माहीत असलं तरी परत एकदा त्याची टेक्नॉलॉजी करून कसं वजन कमी केलं, सेफ्टी कशी आहे, त्याचे सगळे पॅरामीटर्स कसे मेंटेन होतात, यूज कसा आहे, सगळ्या गोष्टी परत एकदा ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस सगळ्या गोष्टी सांगितल्या की आपल्या वेपनचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा काय हेही माहिती पाहिजे आपल्याला, म्हणजे तो विचार करून ते करतील. मग ते सांगितल्यानंतर कलामांनी हॉटलाईन उचलली, चीफ ऑफ आर्मी स्टाफला फोन लावला, सरसेनापतींना, आणि जनरल शंकरराव चौधरी बदलून जनरल VP मलिक तोपर्यंत झालेले होते. तर VP मलिकांना हे काही माहीत नव्हतं आधीचं. त्यांनी फोन घेतला, हॉटलाईनच होती ती, युद्ध चालू आहे, कोणाला बोलायला वेळ नाही. कलामांचा फोन आल्यावर त्यांनी म्हणलं की डायरेक्ट कलामांनी सांगितलं की दिस पूना बॉय हॅज ब्रॉट 2 वेपन्स, वाय डोंट यू टेस्ट अगेन्स्ट पाकिस्तान. ते म्हणले येस सर, सेंड हिम. आणि मग माझी रवानगी चीफच्या ह्याच्यात परत एकदा सगळं त्यांच्या पुढं एक्सप्लेनेशन, सगळ्या गोष्टी सांगणं, डूज काय डोंट्स काय, युजर पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी प्रश्न विचारले. आणि त्यांच्याकडं जाईपर्यंत त्यांनी हेडक्वार्टरमध्ये असणारे लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर स्तराचे 10 ऑफिसर होते, त्यांच्याही काही प्रश्नांना उत्तरं दिली. मग ते म्हणले डू वन फेवर टू मी. म्हटलं येस सर, कारण चीफच आहेत म्हणल्यावर ते काय म्हणतील ते करायचं. ते म्हणले प्लीज हँड ओव्हर दिस वेपन्स टू आर्मी कमांडर. म्हटलं येस सर. मला वाटलं या खोलीतून बाहेर जायचं, त्यांची आर्मी कमांडरची खोली असेल तिथं जायचं, हँड ओव्हर करायचं आणि जायचं, आपलं काम झालं. तर माझ्यानंतर त्या कर्नल जो लायझनवाला होता तो म्हणला चलो, त्याच्याबरोबर जात असं त्यांनी माझी एअरलिफ्ट करून उधमपूरला नेलं मला. उधमपूरला ते जसं पुण्यामध्ये सदर्न कमांड आहे तसं नॉर्थ कमांड जो आहे, नॉर्दर्न कमांड म्हणजे उत्तर कमांड ज्याला म्हणतो आपण, की तिथनं सगळी सूत्र, तिथली कारगिल द्रास बटालिकची जी युद्धाची तिथनं सूत्र हलत असत. आणि तिथला जो प्रमुख आर्मी कमांडर आहे त्याला ते नेऊन द्यायची होती, म्हणून दुपारी 3:30ला मला एअरलिफ्ट करून नेलं, त्याच्यासमोर बसलो, सगळं हे झालं, दाखवलं, परत एकदा ते प्रेझेंटेशन दिलं. तिथं मात्र प्रत्यक्ष युद्धभूमीवर असणाऱ्या युनिटचे एक कॅप्टन म्हणा, मेजर म्हणा, लेफ्टनंट कर्नल या स्तराचे, म्हणजे खालच्या रँकचे सगळे तिथं ऑफिसर होते सगळे. आणि मग मी सांगत असताना त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले त्यांचे, कारण त्यांनाही हे उत्सुकता म्हणण्यापेक्षा भीती असते. अंडर डेव्हलपमेंट आहे, काय चालेल का नाही माहीत नाही, कसं आहे काय, आणि शस्त्राची भीती, शस्त्राची भीती असते एक त्या ह्याच्यात. तर त्यांनी ते सगळे प्रश्न विचारले, पण ऑर्डर दिली होती वरनं, म्हणजे एकच वाक्य, पण जे डॉक्टर कलामांनी त्यांना सांगितलं की व्हाय डोंट यू टेस्ट, इट इज सजेस्टिव्ह स्टेटमेंट. चीफने आर्मी कमांडरला माझ्यासमोर जे हॉटलाईनवर सांगितलं होतं, म्हटलं की दिस पुना ऑफिसर हॅज ब्रॉट 2 वेपन्स, वी हॅव टू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. म्हणजे ही हॅज ऑर्डर. म्हणजे एकाच वाक्यामध्ये मला भाषेतला फरक लक्षात आला की आर्मी चीफ नेहमी ऑर्डरच्या फॉर्मॅटमध्येच बोलत की हे करो, ऐसा हे करो, आणि कलाम काही ऑर्डर देऊ शकत नाही चीफला. बरोबर. त्यामुळे हिज लँग्वेज इज सजेस्टिव्ह लँग्वेज, की वाय डोंट यू दिस थिंग. असं ते सगळं झालं, युद्ध संपलं, त्यांनी वापरले वगैरे. आता म्हणजे कट शॉर्ट करतो, कारण सांगण्यासारख्या खूप गोष्टी असतात.
पण युद्धात त्यांनी वापरलं आणि ते 8 दिवस म्हणजे 26 जुलै 99ला युद्ध संपलं. 8 दिवसात आर्मीचं पत्र आलं कलामांना की दिस वेपन्स परफॉर्म व्हेरी वेल अँड वी वॉन्ट इट. म्हणजे डॉक्टर कलामांनी लगेच त्याच्यावर त्याच पत्रावर रिमार्क मारला, कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे, आणि आमच्याकडं पाठवून दिलं आणि म्हणे यू स्टार्ट प्रिपेअरिंग. 27 ऑगस्टला डॉक्टर कलाम स्वतः पुण्यात आले ते ARDला. आणि कारगिल युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला अपरोक्षपणे किंवा डायरेक्ट DRDOचे लोक काय डायरेक्ट कोणी जाण्याची शक्यता नाही, पण ते तिथं युद्धभूमीपर्यंतच गेलेत, युद्धभूमीवर राहिलेत. असे पिनाकचं जे मगाशी सांगितलं ना, ते काळ असा होता की पिनाकचं रॉकेट 35 किलोमीटर जायचं किंवा 38 किलोमीटर मगाशी म्हटलं तसं. तर हाईटवरनं आम्ही तर फायर केलं तर 55 किलोमीटरवरचं ठाणं उद्ध्वस्त केलं आपण. म्हणजे पाकिस्तानलाही कळलं नाही की हे काय झालं ते त्या ह्याच्यात. आणि तिथं पहिला वापर तिथं आहे त्याचा पिनाकचा. स्टील वॉज अंडर डेव्हलपमेंट, म्हणजे डेव्हलपमेंट असून सुद्धा हे दुसरं शस्त्र माझं आहे. पण चाचण्या हे ते ट्रायल्स चालू असायचे. तो डॉक्टर कलामांनी 1 to 1 माझ्यासाठी 45 मिनटं दिली, 40-45 मिनटं असतील. आणि एका अर्थाने त्यांनी तो प्रोजेक्टचा पूर्ण रिव्ह्यू घेतला आणि वेल डन म्हणून पाठीवरती थाप मारली. ती माझ्या दृष्टीने सगळ्या पारितोषिकांपेक्षा ती थाप मला फार महत्वाची वाटते. म्हणून मी म्हणलं की ते कधी मी विसरणार नाही असा तो प्रसंग आहे. पण खरा प्रसंग पुढचा आहे की जो तुमच्या अंगावर काटा आणेल असा आहे. म्हणजे युद्धाच्या ह्याच्यामध्ये की कलामांनी सगळे प्रश्न सोडवले आणि म्हणले जर आर्मीला हे शस्त्र पाहिजे तर द्या लगेच. 5 वेपन आम्ही त्यांच्याकडं हँडओव्हर करून दिले, तयार करून आर्मीकडे दिले की आता त्याच्या सगळ्या चाचण्या व्हायच्यात. मग त्याला युजर ट्रायल, ट्रूप ट्रायल वगैरे ज्या क्वालिफिकेशन टेस्ट होत्या वेगवेगळ्या त्या होत्या. युजर ट्रायलच्या वेळेला आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेला पहिल्या दिवशी मीट ग्रीट सगळी माहिती देणं हे ते कॉन्फरन्स रूममध्ये विथ हाय टी वगैरे सगळं झालं. आणि मग डिसिजन असं झालं की कारण ती टीम जी असते ते वेगवेगळ्या युनिटचे वेगवेगळे असे जवळजवळ 8-10 एजन्सीज एकत्र येऊन ती ट्रायल घेतात. आणि त्या ट्रायलमध्ये प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो. कोणी फील्ड मेंटेनेबिलिटी बघेल, कोणी स्पेअर्स किती लागतील ह्याचा अंदाज घेतो, कोणी वर्कशॉपमध्ये दुरुस्तीची वेळ आली तर काय काय मला करावं लागेल किंवा त्याच्यासाठी स्पेशल काय, असे वेगवेगळ्या अँगलने. आणि युजर असे सगळे एकत्र येऊन एक 25-1 जणांची टीम असते, त्यात एक 10-15 एजन्सीज एकत्रित असतात. तर त्या कर्नल जो मेन होता ट्रायलवाला त्याने सांगितलं की उद्या आपण सकाळीपासून चालू करू त्याच्या ट्रायल्स. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला मात्र फील्डवरती एक हेमा फील्ड फायर रेंज म्हणून त्याची एक रेंज आहे महूला, तिथं इन्फंट्री स्कूल महू आहे तिथं. तर सकाळी गेलो, तयार झालो. आता आम्ही म्हणलं वा आपल्या वेपन सगळ्यात फायर होऊन आम्हालाही उत्सुकता ना की कसं झालं असेल, काय झालं असेल. तर म्हणले हां येस नाऊ वी आर रेडी, चालू करा म्हणले ट्रायल फायरिंग. अरे मी म्हणलं अरे मी सिव्हिलियन माणूस आहे, कधी छोटी पिस्तूल सुद्धा चालवली नाही, आणि हा म्हणतो की चालू करा फायरिंग. म्हटलं सर यू आर फौजी पीपल्स, यू हॅव बीन ट्रेन्ड फॉर दिस थिंग. म्हणलं आम्ही सिव्हिलियन लोक आहोत, एक छोटा पिस्तूलची गोळी जरी फायर करायची असली तरी पोलीस परमिशन पाहिजे, लायसन पाहिजे, अथॉरिटी पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, डूज डोंट्स त्याचे हे अमके तुमके 100 फॉर्मॅट भरा, हे करा, ते सगळं असतं. म्हणलं तुम्ही लोक त्याच्यासाठी तुम्ही का फायर करत नाही, तुम्हीच करा फायरिंग, आय हॅव नो ऑब्जेक्शन. तर म्हणलं नाही आय हॅव ऑब्जेक्शन. म्हणलं काय झालं, तर म्हणलं दिस इज अंडर डेव्हलपमेंट वेपन. ते वेपन कोणाचं आहे, म्हणलं माझं आहे. हु विल बिलीव्ह ऑन युअर वेपन, त्याचा प्रश्न. हु विल बिलीव्ह. मी म्हटलं आता स्वाभाविकपणे मग मीच त्याच्यावर विश्वास ठेवणार. आणि मग काय झालं की त्यांनी सांगितलं की तुम्हालाच ते फायर करायला लागेल. म्हटलं असं का म्हणतात. त्यांनी आमच्यासमोर एक जे स्वीडिश वेपन होतं 26 किलो वजनाचं त्याचा एक ॲक्सिडेंट रिपोर्ट पाठवला. आणि काय होऊ शकतं याची कल्पना यावं म्हणून त्यांनी तो ॲक्सिडेंट रिपोर्ट आम्हाला दाखवला. तर त्यात लिहिलेलं होतं की ते 2 जण असतात फायर करायला, एक गनर असतो तो नेम धरतो आणि शत्रूवर निशाणा लावून फायर करतो, दुसरा असतो त्याच्यामध्ये ॲम्युनिशन लोड करणार. म्हणजे एक गनर आणि लोडर असे 2 जण असतात, खांद्यावरती मध्ये घेतलेलं असतं, शेजारी तो लोडर असतो आणि नेम धरून फायर करायचं असतं. तर त्या ॲक्सिडेंट रिपोर्टमध्ये काय झालं होतं, तो गोळा
तिथनं निघून शत्रूकडे जाऊन तो फुटायला पाहिजे, तर तो चुकून बाहेरच न पडता खांद्यावरच फुटला. अरे बापरे. आणि त्याच्यात त्या वाक्य लिहिलं होतं, द हेड्स ऑफ 2 जवान्स वेअर ब्लोन अवे बाय 100 meters, असं वाक्य होतं. म्हणजे मी जे म्हणलं की काटा येणारा जो अंगावरचा प्रसंग आहे तो असा आहे की 100 मीटर उडून गेलेले आहेत. मग ते म्हणले या केसमध्ये तुम्ही सांगा, प्रूव्ड वेपनची ही स्थिती आहे, 26 किलो वजनाची, तुम्ही 14 किलो वजन कमी केलं आहे, त्याच्या स्ट्रेंथचं त्याच्या हेल्थचं आम्हाला काय माहीत आहे म्हणून, तर तुम्ही ते फायरिंग करून दाखवा तुम्ही, तर आम्ही त्याला हात लावू, अदरवाईज आय विल नॉट पुट माय बॉईज फॉर एनी रिस्क. बरोबर. तो ॲक्सिडेंट रिपोर्टच समोर टाकल्यामुळे काही प्रश्न नाही. तो ॲक्सिडेंट रिपोर्ट बघितल्यावर मला स्वतःलाच अथॉरिटी नाही, तर मी माझ्या सहकार्यांना पण तू फायर करून दाखव रे असंही म्हणू शकत नाही. जरी मी सिनियर आणि लीडर असलो तुम्हालाच तरी लिडरशिप नेहमी अशी असते की तुम्ही स्वतः करायला पाहिजे. बरोबर. आणि मला सुद्धा त्यावेळेला पटकन काय करावं सुधारलं नाही, की म्हणलं आपण केलं आणि ॲक्सिडेंट झालं तर ह्याला कोणी शहाणपणा सांगितला, ही हॅज नो अथॉरिटी, ही हॅज नो लायसन, ही हॅज नो हाऊ ही हॅज टेकन डिसिजन ऑन हिज ओन. पण ती बंद केलं असतं, मी केलं नसतं, ती ट्रायल पूर्ण कॉल ऑफ करून 1 वर्ष गेलं असतं वया आमचं. काय करायचं. मग तिथं मी लहानपणापासून जे शाखेमध्ये जायचो आणि पद्य म्हणायचो ते मला एक मनामध्ये शब्द यायला लागले. मग ते आम्ही शाखेत एक पद्य म्हणायचो की हो जाओ तैयार साथियो, हो जाओ तैयार. आणि त्यातलं एक वाक्य असं होतं की अगर देश के कामन आहे तो जीवन बेकार. अरे म्हटलं असं तर जीवन बेकार घालवण्यापेक्षा असं तर जे जवानाचं होईल ते आपलं होईल. म्हटलं जे काय आपण जे जवानासाठी केलं, आणि ते म्हणतात ते बरोबर आहे की ह्याच्यावरती ते कसा विश्वास ठेवतील, माझाच विश्वास पाहिजे. आणि मी म्हणलं ठीक आहे, म्हणलं मी फायर करतो. म्हणलं मनात ठरवलं की जे काय व्हायचं त्याला आता तोंड सामोरं जायचं, काय होईल तर जे व्हायचं ते होईल. म्हणलं आता जय श्रीराम असं जे म्हणतो आपण तशा पद्धतीचं मनात केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड 1 मिनिटात फायर करणं ही सगळ्यात वर्स्ट कंडिशन आहे त्यातली, त्या गनची, की 6 राऊंड तुम्ही धडाधड फायर करून दाखवायचे, 1 मिनिटाच्या 6 राऊंड फायर केले पाहिजेत. ती सगळ्यात वर्स्ट कंडिशनला ते टिकलं, याचा अर्थ ते 1-1, 2-2 राऊंड फायर करायचे, त्याला टिकेल ह्यात काही नवल नाही. आणि मग आत्ता म्हणजे मी जे सांगतो ते की बरोबर त्याचं थोडंसं त्या गनरकडनं टेक्निक समजून घेतलं की फायर करताना पोझिशन कशी घ्यायची, काय करायचं काय. आणि कुठलंही ट्रेनिंग न घेता, डमी राऊंड फायर न करता डायरेक्ट हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड 50 सेकंदात धाड 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 फायर करून दाखवले. लोक म्हणतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, पण मी माझीच गन माझ्याच खांद्यावर ठेवून फायर केली. आणि तेव्हा कुठं त्याला आर्मीने हात लावला आणि पुढं सरकलं ते. कमाल. त्यामुळं नुसतं डॉक्टरांनी शाबासकी दिली असं नाही, तर डॉक्टरांना मी जे म्हणलं होतं की आय हॅव गॉट 100% कॉन्फिडंट, आम्ही प्रत्यक्षात दाखवला असं मला त्यात वाटतं. असा एक कधी न विसरणारा जो अनुभव आहे तो त्यापैकी एक आहे. करेक्ट. जेव्हा आपण डॉक्टर आम्ही ॲटॉमिक एनर्जी बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा पोखरण हा विषय सगळ्यात पहिले आपल्या मनामध्ये येतो. बऱ्याच लोकांनी मूव्ही बघितलेत, त्याच्याविषयी माहितीही आहे. बट पोखरणची जी टेस्ट झाली आहे ॲटॉमिक टेस्ट, त्याच्यामध्ये इस्रो DRDO असेल किंवा ARD असेल किंवा अनेक डिफेन्समधल्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. ॲज अ DRDO पर्सन तेव्हाची सिच्युएशन काय होती आणि ते DRDOनी ह्या सगळ्या टेस्ट आणि तेव्हाचा काळ जो जवळनं बघितला आहे त्याच्याविषयी क्विक काय सांगू शकाल? कसं आहे माहिती आहे का की जगामध्ये सुपर पॉवर ज्याला म्हणलं जातं किंवा महाशक्ती ज्याला म्हणलं जातं, तर एक आत्तापर्यंत अमेरिका आणि रशिया या 2 देशांना महाशक्ती म्हणलं जातं. पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये महाशक्ती म्हणून ह्या 2 देशांकडे बघितलं जातं. का बघितलं जातं तर त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत, म्हणजे एक मोठी ताकद. अणुबॉम्ब हे कसं आहे, हे वेपन म्हणजे मास स्केल डिस्ट्रक्शन करणारं वेपन आहे. म्हणजे 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने 2 बॉम्ब 2 शहरावरती टाकले जपानच्या दुसऱ्या महायुद्धात. आणि त्या हिरोशिमा नागासाकी बेचिराख झाले, लक्षावधी लोक मेले, पुढच्या काही पिढ्या सुद्धा अपंगत्व घेऊन जन्माला आल्या वगैरे अशा पद्धतीचे सगळे ते हे झाले. आणि त्यावेळेला जिनिवाला सगळे देश जगातले एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की
हे शस्त्र भयानक इतकं आहे की मानवजात काय सजीव सृष्टीसुद्धा नष्ट होऊ शकेल एवढ्या भयानक आहे ते. त्यामुळे हा शस्त्र परत वापरायचा नाही कोणी. ह्याच्यासाठी नो यूज म्हणजे त्याच्या न्यूक्लिअरवरती बॅन एका अर्थाने घातला गेला की तुम्ही लढा पण न्यूक्लिअरचा वापर नाही करायचा. पण ज्यांनी बनवून स्वतःकडे ठेवलेत त्यांनी काही ते नष्ट केले नाहीत. बरोबर. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन एवढे देश होते की त्यांच्याकडं आपले म्हणजे अमेरिका रशियाकडं हजारात असतील आणि हे फ्रान्स बिन्सकडं 60, 70, 80, 100 वगैरे असे काहीतरी असतील. म्हणजे एक्झॅक्ट आकडे तुम्ही नेटवर सर्च करून मिळतील, त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही. पण भारत हा देश नव्हता ना त्याच्यात. 18 मे 1974 डॉक्टर राजा रामण्णा आणि माझं नशीब बघा राजा रामण्णांशी सुद्धा माझा संबंध आलेला आहे बरं का, की ज्या राजा रामण्णांनी आणि MGK मेनननी कलामांना आमच्याकडे पाठवलं, DRDOकडे पाठवलं, इस्रोकडनं, त्यांच्याशी पण माझा संबंध आला. पण ते त्यावेळेला आमचे मिनिस्टर होते, स्टेट मिनिस्टर होते DRDOचे. म्हणजे मी जेव्हा सर्व्हिसला जॉईन झालो तर त्या मधल्या काळामध्ये मिनिस्टर म्हणून त्यांची म्हणजे ते DRDOतनं बाहेर पडले होते पण DRDOची संपूर्ण माहिती होती स्वाभाविक. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पहिला अणुस्फोट घडवला, तो सुद्धा बुद्ध पौर्णिमेला 18 मेला 1974ची गोष्ट आहे, पोखरणच्याच वाळवंटामध्ये. आणि जगाला पहिला हादरा दिला की भारत काय करू शकतो, क्षमता काय आहे आमच्याकडे. आणि मग सगळ्यांनी आपल्यावरती दबाव आणले की हे अरे कोणी टेस्ट करायचं नाही, वापरायचं नाही, ठरलेलं आहे. म्हणजे आपल्यावरती दबाव इतके होते की पुढं 24 वर्ष आपल्या देशांनी त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही अशा स्थितीत आलो. कारण जासूसी करून त्याच्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात झाली त्याची. आणि लक्ष ठेवून हे करत असताना आपण काही करू शकत नव्हतो. आणि हे मी नाही, तिथल्या ते व्यंकटरमण असतील किंवा हे असतील, त्या नीलम संजीव रेड्डी होते, यांनी तिथं सांगितलं की हे असं करू शकलो नाही आपण. इच्छा होती पण करू शकलो नाही. पण मला आठवतं तर मी लहान होतो त्यावेळेला 75-76 आम्ही ते पंढरपूरच्या वाळवंटामध्ये शाखेत जायचो, खेळ खेळायचो वगैरे. आणि एक 15-20 जण असे गोल करून गप्पा मारत जसं असतो तसं एक पद्य म्हणायचो. तर त्या पद्यामध्ये असं होतं की एक वाक्य असं होतं त्या पद्यातलं, मला अजूनही आठवतं ते, की अणुयुद्धाची नौबत वाजे भारतवर्षा सज्ज करू, असं त्याची ओळ आहे. आता तुम्ही मग विचार करा, 15-20 वर्षाची पोरं, 15-20 पोरं पंढरपूरसारख्या वाळवंटात बसून काय पद्य म्हणतात, तर अणुयुद्धाची नौबत वाजे भारतवर्षा सज्ज करू. हे आपल्याला म्हणजे त्या जुन्या लोक असतील तर आपल्याला चिमूड पुसता येतो का असे पोरं आहेत आणि गप्पा कसल्या मारतात म्हणतील अशातला प्रकार होतो. पण लहानपणापासून असा संस्कार असेल की देशाला एका विशिष्ट ताकदीवरती न्यायचं आहे, समर्थ म्हणजे सुपर पॉवर बनवायचं असेल तर अणुस्फोट केले पाहिजेत आपल्याला. आणि अणुस्फोट ज्याच्याकडे म्हणजे अणुशक्ती जोपर्यंत नाही तोपर्यंत जग काही तुम्हाला जुमानणार नाही. बरोबर. मग असंच माझ्यासारखा एखादा शाखेत गेलेला पंतप्रधान जेव्हा बनतो अटलजी सारखं, तेव्हा त्याच्या मनात ते असतं की अरे भारताला सज्ज अण्वस्त्रधारी करायचं आहे आपल्याला. पहिला डिसिजन काय येतो निर्णय घेण्याच्या क्षमतेत पंतप्रधान झाल्यानंतर, तर भारताला गोहेड देतो आणि अण्वस्त्रांचे टेस्ट घ्यायला सांगतो. आणि मग 11 मे 1998 आपण 3 आणि 13 मेला 2 अशा 5 अणुचाचण्या घेतल्या. आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे टेस्टिंग हे केलं आपण. म्हणजे मग त्यात थर्मोन्यूक्लिअर डिव्हाइस असेल, ज्याला आपण हायड्रोजन बॉम्ब म्हणतो किंवा ॲटम बॉम्ब म्हणतो, ते डिव्हाइस असेल, किंवा ज्याला सब कॅलिबर किंवा सब किलोटन असं म्हणतात. आता ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज कशा आहेत की TNT हा एक एक्सप्लोजिव्ह आहे. त्या 1 टन TNT ब्लास्ट केल्यानंतर जेवढा इफेक्ट येतो त्याच्या किती पट तो बॉम्ब असेल असं मोजलं जातं जनरली. आणि त्या TNTच्या भाषेत मोजतात, त्या अणुबॉम्बची ती एक मोजण्याची पद्धत आहे. बरोबर. तर आपला हा बॉम्ब आणि त्याचा परिणाम काय होईल हे करून आपण त्याला मॉडिफाय करून कमी ताकदीचे बनवले. पण जर ते फुल फ्लेज केले असते तर किती मोठ्या प्रमाणावर गेलं असतं वगैरे असे ते चाचण्या होते. बरोबर. आणि परत एकदा की जग सगळं किती मित्र म्हणत असलं, किती हे असलं तरी भारताने अण्वस्त्रधारी होऊ नये म्हणून सगळं बाकीचं जग एक आहे.
मग त्याच्यात अमेरिका, रशिया हे तर आहेतच, कारण ते प्लेयर त्यांना आपली स्वतःची सत्ता राखायची. पण आपल्या विरोधातले सगळेजण असे वाटत की नाही, भारताने करणं चुकीचं आहे असं म्हणणार. बरोबर. आणि ही एक स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे ना, त्याच्यामुळं सगळ्यांचे अपोज. म्हणजे 11 मे 1999 इतका मला आनंद झाला. परत एकदा अंडरलाईन करायची म्हणजे मी त्या चाचण्यांमध्ये कुठेही नव्हतो. मी माझ्या प्रोजेक्टवरती होतो आणि त्या प्रोजेक्टच्या संदर्भात मी गेलो होतो चेन्नईला. म्हणजे इकडं चाचण्या होत्या, तिकडं चेन्नईला मी गेलो होतो. चेन्नईला 24 तासाचा रेल्वेचा प्रवास करून हॉटेलवर गेलो आणि टी व्ही ऑन केला, कारण काहीच माहीत नव्हतं त्यावेळेला. तर ब्रेकिंग न्यूज येत होती आणि आपल्याला फक्त असंच बघायची सवय होती आत्तापर्यंत की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असा चालत मस्तपैकी हिरवळीवर येतोय व्हाईट हाऊसच्या बाहेर आणि मग आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत सांगतो की आम्ही येऊ केलं तेव्हा केलं. पहिला असा प्रसंग होता की भारताचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानावर बाहेर हिरवळीवर येत आहेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पत्रकार परिषदेत सांगतात की होय, भारताने 3 अणुस्फोट केले आणि 3ही यशस्वी झाले. क्या बात आहे. आणि आम्ही ते केले असं ठामपणे सांगणारा, डिक्लेअर करणारा, हे तेवढंच मजबूत आणि तेवढ्याच फर्मली त्यांनी सांगितलं. तो एक फार आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. नंतरच्या दिवसात तुमच्या लक्षात येईल की सगळ्या जगातल्या देशांनी सँक्शन्स लावले आपल्यावर, बहिष्कार टाकला की अरे ह्यांनी अणुस्फोट केले, ह्यांना पण काहीच द्यायचं नाही, अमकं नाही तमकं नाही. खरं म्हटलं तर 74 साली ज्या वेळेला आपण पहिला चाचणी केली होती ना, तर ह्या अणुस्फोटांच्या बद्दल कसं आहे माहिती आहे का, की त्याचे कॅल्क्युलेशन आणि हे करण्यासाठी सुपर कॉम्प्युटरची गरज असते. तर मधल्या काळामध्ये सुपर कॉम्प्युटर भारताला मिळू नये म्हणून सगळ्या जगातनी प्रयत्न केले. शेवटी दिलंच नाही कुणी, अमेरिकेने नाही, रशियाने नाही, बाकीचे त्याचा प्रश्नच नाही. मग आपण स्वतःचा केल्याशिवाय ते होणार नव्हते अणुस्फोट. म्हणून भारतातली जी टीम आहे, डॉक्टर विजय भटकर आणि त्यांची टीम, त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी सीडॅकमध्ये सुपर कॉम्प्युटर तयार केलं आणि तो सुपर कॉम्प्युटर वापरून आपण हे अणुस्फोट आणि केले. म्हणजे आपल्याकडे क्षमता नाहीत का, तर भरपूर क्षमता आहेत. पण सगळ्या जगाने जेव्हा सँक्शन्स टाकले की आम्ही तुम्हाला हे देणार नाही, ते देणार नाही, आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला. आणि 13 तारखेला परत राहिलेले 2 पण दणके देऊन टाकले त्यांना की जे शेवटचे 13 तारखेचे जे 2 अणुस्फोट होते ते कसे होते माहिती आहे का, की मोठे मोठे बॉम्ब ठीक आहे, पण तुम्ही मिसाईलच्या द्वारे छोटे बॉम्ब टाकू शकता का, तुम्ही तोफेतून बॉम्ब टाकू शकता का, अणुबॉम्ब. नाहीतर अणुबॉम्ब केवळ विमानाद्वारे नेऊन टाकणं किंवा असंच होतं. बरोबर. तर हे तुम्ही करू शकता का. तर हे दाखवण्यासाठी आम्ही हेही करू शकतो, हे दाखवण्यासाठी त्या 13 मेला अजून 2 केले. त्यामुळे सगळं जग हार्ड पडलं. म्हणजे पाकिस्तानाची गोष्ट सोडून द्या, पण बाकीचं सगळ्या जगामध्ये अमेरिकेला धक्का खूप मोठा बसला. कारण अमेरिका आत्तापर्यंत दबावाखाली आपल्याला ठेवत होती आणि अमेरिकेला असं वाटत होतं की प्रत्येक स्क्वेअर मीटरवर काय चाललं हे आम्हाला कळतं, आमची इंटेलिजन्स खूप मोठा आहे. बरोबर. आणि हा मोठा धक्का होता त्यांना की त्यांना कसं केलं, हे एवढी मोठी चाचण्या झाल्या आणि आपलं कसं काय लक्षात आलं. बरोबर. असा तो मोठा भाग होता. तर ह्याच डिप्लोमसीच्या नाही तर त्याचं काय, डॉक्टर कलाम आले होते नंतर योगायोगाने, आणि डॉक्टर कलाम आणि डॉक्टर चिदंबरम, आर चिदंबरम हे त्यातले मेन प्रमुख सायंटिस्ट त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. तर ते कलाम आल्यानंतर आम्ही त्यांना सहज विचारलं की हे कसं काय जमवलं आपण. तर कलामांनी काय सांगावं, अरे म्हणले यू आर फ्रॉम पुणे, यू शुड नो इट. म्हणलं म्हणजे काय. तर ते म्हणले शिवाजी महाराजांनी नाही का म्हणले, जसं त्या शाहिस्ते खान जो होता त्याला कात्रजच्याकडं घाटात पळवलं, त्याचं सैन्य 1,00,000 सैन्य तिकडं कात्रजला पळवलं आणि स्वतः शाहिस्ते खानावरती त्याने हल्ला केला, तो वाचून पळून गेला. म्हणले वी हॅव यूज कात्रज डॉक्ट्रिन असा शब्दप्रयोग त्यांनी वापरला डॉक्टर कलामांनी. म्हणजे काय, तर म्हणजे सगळ्या जगाला कात्रज दाखवलं आहे अर्थाने. 1 महिनाभर आधीपासून इतका प्रोपगंडा चालू केला होता की फालतू बातम्यांना एक मोठी बातमी करून सगळ्या जगात प्रसृत करायला सुरुवात केली. DRDOचे हैदराबादच्या 200 सायंटिस्टचा जथा बालासूरकडं रवाना अशी बातमी. आकाशची चाचणी होणार आहे,
आकाश येऊ आहे, आकाश ट्यू आहे, असे हे सगळे मिसाईलचे जे आहेत त्याचे हो. बातम्या सोडत राहिले की सगळ्यांचं लक्ष की बालासूरला काहीतरी होणार बरं का. आणि सगळे कॅमेरे म्हणजे जे Satellites, हल्ली हा. काय आहे त्याचे वरनं सॅटेलाइट जे असतात ना बरोबर. हेरगिरी करणारे, ते सगळे बालासूरला काय चाललंय ह्याच्यावरती जास्ती कॉन्सन्ट्रेशन. बाकी उगाच नॉमिनल इकडं तिकडं बघणं होतं. 3000 किलोमीटर पूर्वेला बालासूरला त्याचं लक्ष तिकडं वेधलंय. आणि इकडं पोखरणच्या वाळवंटामध्ये नॉर्मल आपलं रोजचे एक्सरसाइज चालू आहे तसं Activity, दाखवलं हा. ॲक्टिव्हिटी. म्हणजे हे सगळे सायंटिस्ट जे 100-200 सायंटिस्ट त्यात इन्व्हॉल्व होते, त्याला आपापल्या रँकप्रमाणे गणवेश दिले होते घालायला. हम्म. तुम्ही कदाचित तो फोटो बघितला असेल बरोबर. गणवेशातला. डॉक्टर कलामांपासून सगळेजण गणवेशात होते. बरोबर. आता तुम्हाला त्यावेळेला आश्चर्य वाटलंच असेल जर नीट बघितलं असेल तर, की एवढा मेजर जनरल माणूस असे एवढे झेपऱ्या वाढवलेला असतो का बाबा, केस वाढवलेला. पण फोटोमध्ये Yes. बघू आपण की हो. त्यांना ते गणवेश घालायला दिलेला आहे. करेक्ट. आणि त्यांना कोड नेम पण दिलेले होते हा हा. कळू नये म्हणून. म्हणजे हे जे अणुऊर्जा आयोगाचे जे प्रमुख होते हम्म. किंवा सेक्रेटरी चिदंबरम चिदंबरम, त्यांना मेजर जनरल नटराज असा वा. हुद्दा पण त्या रँकचा त्या हुद्दा rank, दिला होता. हा. कारण ते ज्या गाडीने येतील त्याच्यावर ते त्याप्रमाणे स्टार असतील, त्याला फ्लॅग असेल, त्याला हे ही सगळी व्यवस्था करून त्यांना तो हुद्द्याप्रमाणे आणि त्याचे ते प्रमुख होते. डॉक्टर कलामांना मेजर जनरल पृथ्वीराज असे वा. कोडनेम होतं. हम्म. आणि त्यांना पण ते स्टार गाड्या वगैरे अशा. आणि मग ते तिथं येत आहेत बघतायत वगैरे. म्हणजे इतकी गुप्तता पाळली होती. हे सगळं गुप्तता पाळण्यासाठी केलेलं होतं. राईट. आर्मीचे ड्रेस बरोबर, असतील, हे बरोबर. असतील. आणि बरोबर 24 वर्षानंतर बरोबर बुद्ध पौर्णिमेलाच परत आपण हे सगळे चाचण्या घेतल्या. हम्म. आणि एक संदेश ज्याला बुद्ध हवा आहे, संदेश काय आहे की जगाला शांतता पाहिजे असेल तर बुद्ध पाहिजे. हम्म. आणि बुद्ध त्यांनाच मिळतो ज्यांच्याकडे ताकद आहे. क्या बात. म्हणजे डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत की तुमचं तत्वज्ञान कितीही श्रेष्ठ असलं, म्हणजे आता गीता हे तत्वज्ञान आहे भारताचं, ते काय सांगतं की जगा आणि जगू द्या किंवा जिओ और जिने दो. एवढं चांगलं तत्वज्ञान असून सुद्धा जर त्या तत्वज्ञानाच्या मागं जर ताकद उभी नसेल तर तुम्हाला कुत्रं पण विचारणार नाही आणि तुमचे हाल खराब होतील. हे ते आम्हाला नेहमी सांगत असत. डॉक्टर कलामांचं एक वाक्य खूप मला आठवतं अजून, की ते आम्हाला कायम बोलताना म्हणायचे की स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. हा हा. तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्हाला सलाम करतील लोक. करेक्ट. असं एक त्यांचं कायमचं वाक्य होतं. आणि स्ट्रेंथ म्हणजे ही याच्यासाठी Correct. त्यांची क्लिप सुद्धा आहे, बघू शकता आपण कलामांची, की कशासाठी अणुस्फोटची गरज काय आहे. हे त्यांनी स्वतःच्या भाषेत नंतर खूप वेळा सांगितलेलं आहे. त्याच्या क्लिप अवेलेबल आहेत नेटवर आणि ह्याच्यावर. बरोबर. इंटरनॅशनल लेवलला भारताची इमेज स्ट्रॉंग झाली या सगळ्यामुळे असं आपण म्हणू शकतो. आणि नुसतं म्हणू शकत नाही, अनुभवतोय आता आपण. करेक्ट करेक्ट. म्हणजे ॲब्सोल्युटली. नुसतं म्हणणं वेगळं, आता अनुभवतोय. बरोबर म्हणजे बरोबर. त्याचं एक छोटंसं उदाहरण होतं. 98ला आपण चाचण्या घेतल्या. 99ला कारगिलचं युद्ध झालं. त्या कारगिलच्या युद्धाच्या वेळेला पाकिस्तानचा जो नवाज शरीफ आहे तो अमेरिकेत जाऊन बसला होता. आणि अमेरिकेतनं फोन अटल बिहारी वाजपेयींना की तुम्ही या, आपण मार्ग काढू, काहीतरी सोडवू, हां जे काहीतरी असेल त्याच्यावर मार्ग काढू, सोडवू वगैरे, असं का तुम्ही या इथं. अटल बिहारी वाजपेयींच्या डोक्यात शास्त्रीजी आले असतील कदाचित. असंच ताश्कंदला घेऊन गेले होते शास्त्रीजींना. काय झालं पुढे सगळ्यांना माहित आहे. 1965ला आत्ता 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 1965च्या लढाईचा परिणाम असा झाला की ताश्कंदला वाटाघाटी करण्यासाठी गेले आणि त्यांची हत्या झाली. आपण बघतो त्याला हत्या डिक्लेअर केलं नाही केलं हे वादातले विषय, ते नंतर जे काय असतील ते येतील पुढे, पण ते नाही राहिले हे आपल्याला सत्य आहे. बरोबर आहे. तर वाजपेयींच्या डोक्यात ते झटकन आलं असेल. तर त्यांनी जगातला एकमेव माणूस असा असेल भारत हा, की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही या, आपण काहीतरी विचारविनिमय करून सोडवू. तर त्यांनी त्यांना ताडकन उत्तर दिलं, नो नो, दिस इज नॉट राईट टाइम टू कम. लेट मी सॉर्ट आउट माय इश्यूज हिअर फर्स्ट. आय हॅव टू बी हिअर. मला इथंच थांबून माझे प्रश्न सोडवायचे आहेत. मी आत्ता येऊ शकत नाही. या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलवलं आणि येत नाही जा, थोडक्यात असं म्हणणारा क्षमता हे ताकदीशिवाय येत. बरोबर. ताकद असल्यामुळे आहे. आणि ह्याचा परिणाम म्हणून तुम्ही जे म्हणलात मान सन्मान, राजीव गांधी होते
ते जेव्हा जाऊन यायचे अमेरिकेत, वॉशिंग्टन पोस्टच्या 12व्या पानावर कुठेतरी 6व्या कॉलमची बातमी असायची छोटीशी, की द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हॅज व्हिजिटेड अमकं. पण वाजपेयींनी नाही येत सांगितल्यानंतर जेव्हा त्यांना वाजपेयींना बोलवण्यात आलं त्यावेळेला त्यांना रेड कार्पेट ट्रीटमेंट देऊन आली, आणि ती आज तागात भारताच्या पंतप्रधानांना मिळतीये. ह्याचं कारण भारत आता सशक्त झालाय, समर्थ झालाय, ताकद आहे जगामध्ये. आपल्याकडे आता असं कोणी बघत नाही. म्हणजे आपले पंतप्रधान सुद्धा जेव्हा बोलताना सांगतात की नाही, की भारताच्या बद्दल ते म्हणतात न हम म्हणजे भारत, न हम आँख झुका कर बात करेंगे, न हम आँख दिखा कर बात करेंगे. काय दिखाना, आँख दिखाना हमारी संस्कृती नाही आहे. बरोबर. पण न हम आँख झुका कर बात करेंगे, न हम आँख दिखा कर बात करेंगे, हम आँख से आँख मिला कर बात करेंगे, बराबरी के हिसाब से. आणि 2010 पासून आज तागायत ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती, आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती भारत कोणाशीही बोलतो, तर आज असं लक्षात येतं की भारत हा सगळ्यांशी बरोबरीच्या नात्याने बोलतो. आणि अशी सिच्युएशन आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष सुद्धा साईन प्लीज की ऑटोग्राफ प्लीज पडून मागं लागलेला बघतो कधी काय, अशी चित्र दिसतात आपल्याला. ही भूमिका, भारताचं स्थान जगामध्ये एक उंचावण्याचं काम जे झालंय त्याच्यामागे ही मोठी खूप शक्ती आहे. आणि स्ट्रेंथ, रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ, म्हणजे रिस्पेक्ट इज नॉट कमांडेड, रिस्पेक्ट इज नॉट डिमांडेड, इट हॅज टू बी कमांडेड. भारताने आता तो कमांड केलेला आहे असं मला वाटतं. अमेझिंग. तर सर, ह्या सगळ्या डिप्लोमसीच्या गोष्टी किंवा तुम्ही जसं म्हटलात की एक स्ट्रेंथ आपण दाखवली पूर्ण आपल्या जगाला, भारताची मान उंचावली या सगळ्या तुम्ही सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं. आणि आता आपण आँख से आँख मिलाकर बात कर सकते जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा आत्ताचा जो काय म्हणतात, आत्ताची जी सिच्युएशन आहे त्याच्यावर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जे काही दिवसांपूर्वी एक भ्याड हल्ला आतंकवाद्यांनी केला पहलगाममध्ये, काश्मीर भागामध्ये, की जिथे सिव्हिलियन्सना त्यांनी टार्गेट केलं आणि काय म्हणतात त्याच्यामध्ये पर्यटकांवर त्यांनी गोळीबार केला आणि त्याच्यात काही पर्यटक हे मृत्युमुखी पडले. तर DRDOचे सायंटिस्ट म्हणून किंवा एक डिफेन्समध्ये काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून आता भारताची भूमिका काय असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली DRDO सायंटिस्ट म्हणून तिथं काही रोल आहे असं नाही आहे, कारण जे काय करायचं ते R&D आणि हे आम्ही केलेलं आहे. ॲब्सोल्युटली. आता प्रत्यक्ष कृतीची जी गरज आहे ती आपले जे आर्म फोर्सेस आहेत ते करणार आहेत. करेक्ट. आणि निश्चितच म्हणजे मागचे 2 उदाहरणं लक्षात आली तर घेते. 2016 उरीवरती अटॅक झाला होता आणि त्यावेळेला आपण एक सर्जिकल स्ट्राईक करून एक दणका पाकिस्तानला दिला होता की आज जाऊन घुसून सगळे मारून आलो होतो, एकही आपली कॅज्युअलिटी नव्हती आणि त्यांना मारलं होतं. त्यानंतर दुसरा आघात त्यांनी पुलवामाला केला, त्याचा बदला म्हणून आपण बालाकोटवरती हवाई हल्ला करून गेला. बरोबर. तिसरा हल्ला आहे तो आत्ता एका अर्थाने पाकिस्तानने आपल्यावर हा हल्लाच आहे एका अर्थाने. म्हणजे आपण जरी त्याला अतिरेकी आतंकी वगैरे म्हणत असलं तरी तो हल्ला आहे. करेक्ट. त्यांचे स्वतःच गट्स नाहीत म्हणून ते अशा पद्धतीने छुपे गोष्टी करून ते करतात. युद्ध करण्याची क्षमता नाही त्यांची आणि त्यांना माहीत आहे, कारण त्यांनी मागच 71 साली ज्या वेळेला त्यांनी युद्ध करून बघितलं त्यानंतर त्यांनी असंच ठरवलं की वी विल गिव्ह थाउजंड्स ऑफ कट्स, की ते भारत ब्लीड करत राहील. आणि त्या अनुषंगाने ते सगळं चालू आहे. पण त्यावेळेचं सरकार आणि आताच्या सरकारमध्ये खूप फरक आहे. आता आपण इतक्या क्षमतेने त्यांच्यावरती प्रहार करणार आहोत की त्यांना कळणार आहे नाही, म्हणजे कात्रजचा घाट नक्कीच दाखवणार आपण, एवढंच मी सांगतो आत्ता. की आत्ता त्यांना असं वाटत असेल की आता बहुतेक आपल्याला नेव्हीकडनं हल्ला होईल, कारण पहिल्यांदा जमिनीवरनं हल्ला झाला सर्जिकल स्ट्राईक, नंतर हवाई हल्ला झाला, नंतर नेव्हीकडनं हल्ला होईल. अशा ह्याच्यात त्यांनी नेव्हीच्या ॲक्टिव्हिटी वगैरे केल्यात. युद्ध करण्याची क्षमता असेल तर ते जे काय आहे ते आणून लावले. मनोबल खचलेलं आहे त्यांचं पूर्ण. आत्ता सगळेजण हे त्यांचा भरोसा इथल्या गद्दारांवर अवलंबून आहे. तर खरा भाग जो आहे भारताचा तो आपले सेनादल सगळी किंवा तंत्रज्ञानदृष्ट्या इक्विपमेंट्स आणि ह्याच्यामध्ये एकदम प्रोफेशनल आहेत, त्यात कुठंच हे अडचण नाही आहे. अडचण आहे ती अंतर्गत शत्रूची अडचण आहे आणि त्याच्यावरती पण मोठा सर्जिकल स्ट्राईक होईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचं
सर्जरीज होत राहतील ही निश्चित आहे. आत्ता आपल्याला दिसणार नाही, बरोबर, पण त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात ॲक्शन होईल. नुसता हल्ल्याला प्रतिहल्ला करून उत्तर देणं हा काही उपयोग नाही. तर ही समस्या जी आहे लागलेली आहे अतिरेकीची किंवा ह्याची, ती समूळ नष्ट करणं, ह्याच्यासाठी आता इथून पुढं काम करावं लागणार. आणि त्यात परफेक्ट. केवळ सैन्य दलं काम करतील का, तर नाही, तर प्रत्येक जागरूक नागरिकांनी हे करण्याची गरज आहे. बरोबर, आपल्या ठिकाणी जे जे चालू असेल, देशविघातक आहे म्हणलं की त्याला जाब विचारण्याची क्षमता तिथल्या तिथंच समाजाने दाखवली पाहिजे. बरोबर. आपण काय करतो, फक्त सैन्य दल किंवा पोलीस बघून घेतील, आपलं ते काम नाही, असं राहून नाही इथून पुढे चालत. चालणार नाही. कारण 32.88 लाख वर्ग किलोमीटर एवढा आपला जो भूभाग आहे, किंवा 15,200 किलोमीटरची आपल्याला जमिनी सीमा आहे, जमिनी सीमा आहे, आणि 7,517 किलोमीटरची आपल्याला सागरी सीमा आहे, Coastline, म्हणजे सीशोर आहे. सीशोर. तर आपल्याकडं आता त्या सगळीकडनं येणारे हल्ले थोपवण्यासाठी आपले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहेत. बरोबर. आपल्याकडं वर्ण हल्ले होतील असं जर स्पेसमध्ये म्हणलं तर आपण अँटी सॅटेलाइट वेपन सुद्धा आहे आपल्याकडं, किंवा ह्या सगळ्या क्षमता आहेत. परवा तुम्ही बघितलं असेल नुकतंच 8 दिवसापूर्वी की ड्रोन कुठला तरी आला तर आपण नुसतं लेझर टाकून ते जाळू शकतो हवेतल्या हवेत, अशी क्षमता, अशी क्षमता आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजिकली आपण आता खूप ताकदवान आहोत, ॲडव्हान्स आहोत, ते करू शकतो. पण कटेंगे तो बटेंगे हे सूत्र लक्षात घेऊन एकत्र येणं सगळ्यांनी देशासाठी. आणि या हल्ल्यामुळेचा परिणाम काय झाला तर संपूर्ण देश एकवटलाय आज. म्हणजे हेच जर सैन्यांनी हल्ला होण्याच्या आधी जर त्यांच्यावरती ॲक्शन घेतली असते तर त्याला एक वेगळं रूप दिलं गेलं असतं, की हे सरकार मुसलमानांच्या विरोधी आहे, हे असं आहे तसं आहे असं म्हणले असते. पण ज्या वेळेला प्रत्येक ह्याला तू हिंदू आहे का मुसलमान आहे हे करून त्यांनी गोळ्या घातल्या, त्यावेळेला अतिरेकी कोण आहे त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याच्यावरती कारवाई चालू झालेलीच आहे. पण ही 1-2 दिवसाची कारवाई, ते 5 जण आले, त्यांनी 5 जणांना मारून टाकलं आज, म्हणजे कारवाई संपली असं नाही आहे. बदला तिथं नसतो, तर बदला हा मुळापासून घेतला जाईल. आणि कारण युद्धशास्त्राचा नियम आहे, जगाला शांती पाहिजे, शांती स्थापित करण्यासाठी युद्ध गरजेचं आहे. आणि युद्ध ज्याचा जो जिंकू शकतो त्याच्यासाठी ताकद गरजेची आहे. ताकद तंत्रज्ञानातून येते, तंत्रज्ञानासाठी DRDO आहे. म्हणजे असा बादरायण संबंध आपण त्याला म्हणलं तर DRDOचा आहे. असा सगळा प्रकार आहे. तर मित्रांनो, अशा या आपल्या गप्पा आणि DRDOच्या रिलेटेड काशीनाथ देवधर सरांचे अनुभव आपण पार्ट 2 मध्येही ऐकणार आहोत. सो आपला हा भाग पुढे कंटिन्यू होईल. तोपर्यंत स्टे ट्यून, बघत रहा डिजिटल गप्पा. तुमची रजा घेतो आत्ता. धन्यवाद.